जय हिंद मित्रांनो, वेलकम बॅक टू एक्झाम स्टोरी. तर मित्रांनो, आज आपण सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंतची सर्व महत्वाची अहवाल आणि निर्देशांक यांचे MCQs प्लस एक्सप्लेनेशन डिस्कस करणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1 ला, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. पहिलं विधान आहे, फिनलँड सलग 8व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरले आहे. भारत 118व्या स्थानावर असून त्याचा स्कोअर 4.389 असा आहे. सर्वात दुःखी देशामध्ये लेबनॉन प्रथम स्थान मिळवलेले आहे. तर वरीलपैकी योग्य विधान कोणते? ठीक आहे, इथे इंग्लिश मध्ये प्रश्न आहे. फिनलँड हॅज रँक ॲज द हॅपीएस्ट कंट्री फॉर द 8 consecutive year. India rank 118 with the score of 4389 आणि लिस्ट हॅपीनेस कंट्री मध्ये लेबनॉन हा फर्स्ट आहे. करेक्ट स्टेटमेंट कोणतं? तर मित्रांनो बघा, पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे, तिसरं विधानात लेबनॉन नसून हे अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानचा रँक आहे 147. ओके, आता आपण थोडं ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण पाहूयात. टॉप 5 आनंदी देश कोणते? मित्रांनो, MPSC 2025 मध्ये आपल्याला करंट अफेअर मध्ये असाच एक प्रश्न विचारलेला आहे. फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड हे टॉप 5 आनंदी देश आहेत. आणि सर्वात दुःखी देश म्हणजे अफगाणिस्तान. भारताच्या शेजारचा देशांचा क्रम पाहूया. तर चीन आहे 68, नेपाळ 92, पाकिस्तान 109, म्यानमार 126, श्रीलंका 133 आणि बांगलादेश 134. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स सर्वात महत्वाची इंडेक्स आहे. याच्यावरती प्रश्न येण्याचे सर्वात जास्त चान्स असतात. 2025 संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. भारताचा HDI क्रमांक 193 देशापैकी 130 आहे आणि HDI किंमत 0.685 अशी आहे. 2025 मध्ये भारताचा समावेश उच्च मानव विकास गटात करण्यात आला आहे. HDI 2025 चे शीर्षक थीम आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. तर वरीलपैकी योग्य विधान कोणतं? इथे इंग्लिश मध्ये प्रश्न आहे. इंडिया रँक 130 आउट ऑफ 193 कंट्री आणि व्हॅल्यू किती? 0.685. इंडिया प्लेस कोणत्या कॅटेगरी मध्ये प्लेस आहे? इंडिया हाय ह्युमन डेव्हलपमेंट कॅटेगरी मध्ये आणि थीम आहे अ मॅटर ऑफ चॉईस. ठीक आहे, तर करेक्ट काय आहे ते विचारलंय आपल्याला. तर बघा, पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे, आणि तिसरं विधान बरोबर आहे. हे जे दुसरं विधान आहे हे चुकीचं आहे. भारत हे उच्च मानव विकास गटामध्ये नसून भारत हे मध्यम मानव गटात मोडतो. ठीक आहे, तर इथं एक्सप्लेनेशन. आता काही ऍडिशनल पॉइंट पाहूयात या रिपोर्ट बद्दल. तर हा रिपोर्ट रिलीज झाला 6 मे 2025. भारताचे सरासरी आयुमान किती वर्ष आहे? तर 72 वर्ष आहे. महत्वाचं आहे. भारताचे GNI पर कॅपिटा किती उत्पन्न आहे? तर $9,046.76. बांगलादेश बघा, HDI इंडेक्स मध्ये बांगलादेशचा रँक आहे तो पण 130 आहे. भारताचा पण रँक किती आहे? भारताचा पण रँक 130च आहे. टॉप 5 देश कोणते आहेत? तर आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, जर्मनी. ठीक आहे, कोणकोणते? आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि जर्मनी. आणि आपण सर्वात हॅपीएस्ट 5 कंट्रीज कोणते म्हटलं होतं? फिनलँड. ओके, फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड. शेवटचे 5 देश कोण आहेत HDI इंडेक्स मध्ये? तर नायजर 189, चाड 190, मध्य आफ्रिका, त्यानंतर सोमालिया, दक्षिण सुदान. म्हणजे दक्षिण सुदान सर्वात लास्ट आहे. आणि आपण आपला हॅपीनेस इंडेक्स मध्ये बघितलं, सर्वात शेवटचा कोण होता? 147 नंबरला अफगाणिस्तान होता. ठीक आहे, शेजारी देश क्रमांक. आता शेजारी इथं किती आहे? चायनाचा क्रमांक 78 आणि तिथे किती होता? हॅपीनेस इंडेक्स मध्ये चायना होता
68. ओके, 68. आणि पाकिस्तान होता 109. ओके. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचा 102वा रँक आहे. ओके, इथे इंग्लिश मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजे सीपीआय, करप्शन परसेप्शन इंडेक्स कोणत्या संस्थेद्वारे पब्लिश केली जाते? तर कोणती पब्लिश करते? तर ही जर्मनी मधील ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था पब्लिश करते. ओके, जर्मनीची कॅपिटल बर्लिन मध्ये इथे हे पब्लिश करतात. पुढचा प्रश्न आता, सीपीआय 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? भारताचा क्रमांक आहे 96. ओके, भारताचा क्रमांक 96 आणि भारताचा स्कोर किती आहे याच्यामध्ये? 38. 2023 मध्ये भारताचा रँक कितवा होता? तर 93 होता. पुढचा प्रश्न, सीपीआय मधील गुणांच्या मापनात 0 आणि 100 याचा अर्थ काय? तर 0 म्हणजे अत्यंत भ्रष्ट आणि 100 म्हणजे अतिशय स्वच्छ. ऑप्शन 3. 0 म्हणजे हायली करप्ट आणि 100 म्हणजे व्हेरी क्लीन, असा त्याचा अर्थ होतो. ओके, आता शेजारील देशांचं पण स्कोअर बघूया. स्कोअर काय आहे ते पण पाहूयात आपण, रँक आहे त्यांचा. तर म्यानमार 168. ओके, पाकिस्तान 135, चायना 76. ओके, मेनली पाकिस्तान आणि चायना महत्वाचे आहेत आपल्यासाठी. सर्वात स्वच्छ देश कोणता आहे? तर डेन्मार्क, फिनलँड, सिंगापूर. ओके, हे स्वच्छ इन भ्रष्टाचार यांच्या कॅटेगरीमध्ये म्हणतात बरं का. सर्वात भ्रष्ट कोणता आहे? तर दक्षिण सुदान सर्वात भ्रष्ट आहे. एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आता इंग्लिश मध्ये एक्सप्लेनेशन आहे. पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे? Which two institutions jointly prepared the Panchayat Raj Devolution Index 2024? तर केंद्रीय पंचायत राज मंत्रालय आणि भारतीय लोक प्रशासन संस्था, मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज अँड इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, या दोघांनी पंचायत राज डिव्होल्यूशन इंडेक्स 2024 बनवलेला आहे. ठीक आहे. ओके, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 नुसार राज्यांच्या एकूण गुणांच्या आधारे तयार झालेल्या अव्वल क्रमवारीत कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांनी कोणती स्थान मिळवलेली आहे? ठीक आहे, तर कोणती स्थान मिळवलेली आहे? कर्नाटका रँक 1 वरती, केरळला 2 आणि तामिळनाडू 3 वरती आहे. आता यांना किती गुण मिळाले ते आपण इथे पाहूयात एक्सप्लेनेशन मध्ये. कर्नाटकाला मिळाले 72.23, केरळला मिळाले 70.59, तामिळनाडू 68.38. पुढचा प्रश्न आहे, पंचायती राज हस्तांतर निर्देशांक 2024 मधील 6 प्रमुख आयामापैकी 6 प्रमुख जे डायमेन्शन्स आहेत ना, त्यांच्यापैकी वित्त म्हणजे फायनान्स आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी या दोन्ही आयातामध्ये, या दोन्ही डायमेन्शन्स मध्ये अव्वल स्थान कोणत्या राज्याचं आहे? तर ह्या दोन्ही डायमेन्शन मध्ये अव्वल ठरलेलं आहे आपलं कर्नाटक राज्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक 2024 मधील क्षमता बांधणी म्हणजेच कॅपॅसिटी बिल्डिंग आयामामध्ये डायमेन्शन मध्ये अव्वल आहे आपलं कोणतं? तेलंगणा. ठीक आहे, अहवालाचे संपूर्ण नाव काय आहे? तर राज्यामधील पंचायतीच्या हस्तांतरणाची स्थिती, एक सूचक पुराव्यासह आधारित रँकिंग 2024. आता कर्नाटकाचं, केरळ, तामिळनाडू स्कोर आपण बघितलं. महाराष्ट्राचा स्कोर आहे 61.44 आणि उत्तर प्रदेशचा आहे 60.07. ओके, 60.07. आता यांचे डायमेन्शन नुसार, आयामानुसार अव्वल स्थान कोणकोणत्या राज्याचे? तर आराखडा या कॅटेगरीमध्ये केरळ प्रथम आहे,
कार्यमध्ये तमिळनाडू आपण आताच बघितलं, वित्त आणि उत्तरदायित्व या कर्नाटक हे पण पाहिलं, पदाधिकार गुजरात आणि क्षमता बांधणी तेलंगणा हे पण आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता इंग्लिश मध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. 6 डायमेन्शन कोणते? फ्रेमवर्क, फंक्शन, फायनान्स, अकाउंटेबिलिटी. ओके, फंक्शनरीज अँड कॅपॅसिटी बिल्डिंग. पुढचा प्रश्न, वित्तीय आयोग निर्देशांक 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 हा कोणी प्रकाशित केलेला आहे असा प्रश्न विचारलाय आपल्याला. तर उत्तर आहे नीती आयोग. नीती आयोगाने प्रकाशित केलेला आहे. ओके. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 फिस्कल हेल्थ इंडेक्स 2025 जो 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद पनगरिया यांनी प्रकाशित केला. या अहवालानुसार ओडिसा, छत्तीसगड आणि गोवा या राज्यांची कोणती अव्वल 3 स्थाने मिळवलेली आहे? ठीक आहे. इथे इंग्लिश मध्ये प्रश्न मित्रांनो. तर अव्वल ह्या ओडिसा, छत्तीसगड आणि गोवा यांचा रँक काय आहे हा प्रश्न आहे आपला. तर ओडिसा रँक फर्स्ट, छत्तीसगड सेकंड आणि गोवा आहे थर्ड. ठीक आहे. यांना किती गुण मिळाले इथं पण मेन्शन केलेलं आहे. ओके. वित्तीय आरोग्य निर्देशांक 2025 मध्ये महाराष्ट्राचे स्थान कोणते? तर फिस्कल हेल्थ इंडेक्स मध्ये महाराष्ट्राचं स्थान आहे 6th आणि महाराष्ट्राला स्कोर किती मिळाला आहे? 50.3 आहे. ओके. आणि 2014-15 ते 2021-22 मध्ये महाराष्ट्र हे नेहमी 4थ्या स्थानावरती असायचं. या वर्षी 6th प्लेस वरती महाराष्ट्र गेलेलं आहे आपलं. वित्तीय आरोग्य निर्देशांक, आता इथे ना थोडं हे ज्यावेळेस पीपीटी मध्ये ना थोडं मराठीचे वर्ड्स ना मिसमॅच होतात. ओके. वित्तीय आरोग्य निर्देशांक संदर्भात खालील विधानांचा विचार करा. हा निर्देशांक 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी प्रकाशित केला. या निर्देशांक ओडिसा प्रथम क्रमांकावर असून त्याचे गुण ओके हे आहे. छत्तीसगड आणि गोवा हे राज्य अनुक्रमे तिसरे व दुसरे स्थानी आहे. आता एकदा आपण इंग्लिश मध्ये बघूयात. ओडिसा रँक, ओडिसाचा स्कोअर 67.8 आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. छत्तीसगड आणि गोवा अनुक्रमे तिसरे आणि दुसऱ्या स्थानी आहे. तर बघा, पहिलं आणि दुसरं विधान बरोबर आहे. छत्तीसगड हे दुसऱ्या स्थानी आहे आणि गोवा हे तिसऱ्या स्थानी आहे. इथे अनुक्रमे म्हटलेला आहे आपल्याला, त्याच्यामुळे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1 आणि 2. ओके. इथे इंग्लिश मध्ये आहे. आता ह्या अहवालामधले ऍडिशनल पॉइंट पाहूयात. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी प्रकाशित केलं. नीती आयोगाचा पहिला वित्तीय आरोग्य निर्देशांक आहे हे. आणि टॉप 6 राज्य कोणते? तर ओडिसा, छत्तीसगड, गोवा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र आपला 6th प्लेस वरती आहे. याच्या आधी महाराष्ट्र नेहमी 4th प्लेस वर असायचा. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असं विचारले. या निर्देशकानुसार भारत जागतिक क्रमवारीत 25व्या स्थानावरती आहे. AI आणि हरित कौशल्य तयारीत भारत अमेरिका नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शीर्ष 3 देश अमेरिका, UK आणि जर्मनी यांनी अनुक्रमे 97.6, 97.1, 94.6 गुण मिळवलेले आहेत. तर वरीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? तर बघा, याच्यामध्ये एक लक्ष, तिन्ही पण विधान बरोबर आहेत. ओके मित्रांनो, मी जी तुम्हाला PDF प्रोव्हाइड करणार आहे ना, त्याच्यामध्ये हे असे काही प्रॉब्लेम नसणार आहेत. ठीक आहे. आता हे ना PPT मध्ये ज्यावेळेस टाईप करतो ना, तर
कधी कधी हा एरर येतो प्लीज, तर एवढं समजून घ्या. ओके, जी पीडीएफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामध्ये असे कोणतेच एरर नाही आहेत. ठीक आहे. आता हे थोडं टेक्निकल ग्लिच आहे त्यांचा, त्याच्यामुळे तुम्ही जर हे असं वर्डिंग चुकली असेल तर इंग्लिशला थोडं प्रेफर करा. ओके. पुढचा प्रश्न आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन घेऊया त्याच्यात. तर बघा, चौथे स्थान कोणतं आहे? भारत तर रँक 25 वर आहे. ठीक आहे. इंडिया स्टँड सेकंड आफ्टर द युएसए इन एआय आणि ग्रीन स्किल मध्ये आहे. युएसए चा स्कोअर 97, युके 97.1 आणि जर्मनी 94.6 आहे. चौथ्या स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया 93.3. पाचव्या स्थानावर आहे कॅनडा 91.0. 14वा क्रमांक आहे. ओके. आता 14वा क्रमांक न ट्रॅफिक मेन्शन केलेलं नाही. ओके. आता टॉम संस्थेचे प्रसिद्ध केलेल्या ट्रॅफिक इंडेक्स 2024 संदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर टॉम नावाचं एक संस्था आहे आणि ती ट्रॅफिक इंडेक्स पब्लिश करते. या अहवालासाठी 62 देश आणि 500 शहरामधील रहदारींची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. कोलकाता, बेंगळुरू आणि पुणे हे पहिल्या 5 सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरामध्ये आहेत. जागतिक क्रमवारीत पहिले स्थान भारतातील कोलकात्याला मिळालेले आहे. तर योग्य विधान कोणते? ठीक आहे. इथे इंग्लिश मध्ये आहे आपला प्रश्न. तर याचं बरोबर उत्तर आहे पहिलं आणि दुसरं बरोबर आहे. तर जागतिक पहिले स्थान आहे भारतातील कोलकात्याचं नव्हे तर इथं बॅरनक्विला कोलंबिया या शहराचं आहे. ठीक आहे, बॅरनक्विला. ठीक आहे. आणि हा जो सर्वे केलेला आहे 62 देश आणि 500 शहरांची माहिती घेऊन केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आता पहिला सर्वात जास्त ट्रॅफिक कुठे आहे? तर बॅरनक्विला कोलंबियामध्ये. 2 नंबरला आहे कोलकाता. ठीक आहे. 3 नंबरला आहे आपला बेंगळुरू. 4 ला आपला पुणे. ओके. 5 ला आहे लंडन, ब्रिटन मधलं. लक्षात ठेवा, टॉम रिपोर्ट मध्ये पुणे 4 नंबरला आहे, बेंगळुरू 2 नंबरला आणि कोलकाता सॉरी, बेंगळुरू 3 नंबरला, कोलकाता 2 नंबरला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एसबीआय ने 3 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ग्रामीण भागातील गरिबींचे प्रमाण किती नोंदवलेले आहे? As per the SBI report released on 3 January 2025, what is the recorded rural poverty rate? रुरल पॉवर्टी रेट काय आहे असं विचारलंय, तर तो आहे 4.86. ऑप्शन नंबर बी. ओके. एसबीआयच्या ग्रामीण भागातील दारिद्र्य घट अहवाल 2025 संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. या अहवालानुसार ग्रामीण भागातील गरिबी 4.86 आणि शहरी भागातील गरिबी 4.09 आहे. ठीक आहे. अहवाल तयार करण्यासाठी घरगुती वापर खर्च सर्वेक्षण म्हणजेच HCES डेटाचा वापर करण्यात आला. ओके. आर्थिक वर्षी 2024 साठी दारिद्र्य रेषा ग्रामीण 1994 आणि शहरी 1632 अशी आहे. तर योग्य विधान कोणतं? ठीक आहे. एकदा इंग्लिश प्रश्नाला बघून घेऊयात. रुरल पॉवर्टी किती? 4.86, अर्बन 4.09. आणि ह्या रिपोर्ट मध्ये हाऊसिंग कन्झम्पशन एक्सपेंडिचर सर्वे याचा पण वापर केला जातो. आता बघा, करेक्ट काय ते विचारले, हे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. इवन दो तुम्हाला माहित पण नसेल ना तरी तुम्ही काढला असतं. इथं बघा, रुरल मध्ये 1944 म्हणलंय आणि अर्बन मध्ये किती म्हटलंय त्यांनी? 1632. आता मला सांगा, अर्बन मध्ये जास्तच रुपये लागतात ना. ठीक आहे. असं जर लॉजिक लावून तुम्ही विचार केला असतं तरी तुम्ही याला एलिमिनेट केलं असतं थर्डला एलिमिनेट केलं तर आन्सर आला असतं 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडस एक्सप्लेनेशन पाहूयात. तर
इथं ग्रामीण भागात 1632 आहे आणि शहरी 1944. ऍडिशनल पॉइंट याच्यामधली, ग्रामीण भागातील दारिद्र्य घट अहवाल 2025, सुधारित भौतिक सुविधा, वाढलेल्या तळागाळातील वापर आणि काय हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्झिशन गरिबीत कमी झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये ग्रामीण भागातील दारिद्र्य घट अहवाल या रिपोर्ट नुसार कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये इम्प्रुव्हमेंट पाहायला मिळालेली आहे, तर भौतिक सुविधा म्हणजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर हायर ग्रास रूट कन्झम्पशन आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्समिशन ही रिड्यूस पॉवर्टी. ओके, ह्या 3 घटकामुळे पॉवर्टी कमी झालेली आहे. ओके, हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्समिशन. गोवामध्ये सर्वाधिक बचत करतात 49%, बिहारमध्ये सर्वात कमी बचत करतात 6%. ओके, लीड्स अहवाल 2024 कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केला आहे, तर लीड हा जाहीर केला आहे पियुष गोयल यांनी. युनियन कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर पियुष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हे केलेलं आहे. लीड 2024 अहवालाची एकूण कितवी आवृत्ती आहे, म्हणजे कितवं एडिशन आहे 2024 मध्ये हे आलेलं, तर ते आहे 6वं. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. लीड 2024 अहवालातील खालील विधानांचा विचार करा. किनारी राज्यामध्ये, आता इथं कॅटेगरी वाईज विचारले. किनारी राज्यामध्ये गुजरात, कर्नाटका, महाराष्ट्र हे अचिव्हर्स गटात येतात. भूवेष्टित राज्यामध्ये, ओके, म्हणजे लँड लॉक स्टेट मध्ये हरियाणा व तेलंगणा अचिव्हर्स, तर बिहार व हिमाचल फास्ट मुव्हर्स मध्ये आहेत. ईशान्य गटामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट गटामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश हे अचिव्हर्स गटामध्ये आहेत. तर कोणकोणतं विधान योग्य असं त्यांनी आपल्याला विचारलंय. ठीक आहे, आता एकदा इंग्लिश मध्ये प्रश्न पाहूयात. गुजरात, कर्नाटका, महाराष्ट्र अचिव्हर कॅटेगरी आहे. कोस्टल स्टेट, लँडलॉक स्टेट या कॅटेगरीमध्ये हरियाणा आणि तेलंगणा अचिव्हर, तर बिहार आणि हिमाचल प्रदेश फास्ट मूव्हर आहेत. नॉर्थ ईस्ट ग्रुपमध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश अचिव्हर आहेत. तर करेक्ट काय, तर हे तिन्हीच्या तिन्ही विधान बरोबर आहेत. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, आता याला थोडं पूर्ण मुद्दा समजून घेऊयात. तर किनारी फास्ट मूव्हर्स म्हणजे कोस्टल मधील फास्ट मूव्हर कोणकोणते आहेत, आंध्र प्रदेश आणि गोवा. कोस्टल ऍस्परंट कोण येतं, केरळ, पश्चिम बंगाल. भूवेष्टित म्हणजे काय, लँडलॉक्ड मध्ये फास्ट मूव्हर आहेत बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान. आणि लँडलॉक मधील ऍस्परंट आहेत छत्तीसगड, झारखंड. नॉर्थ ईस्ट मधील फास्ट मूव्हर्स म्हणजे ईशान्य मधील फास्ट मूव्हर कॅटेगरी मध्ये कोण आहेत, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा. ईशान्य नॉर्थ ईस्ट मधील ऍस्परंट कोण आहेत, मणिपूर. युनियन टेरिटरी मधील अचिव्हर्स कोणते आहेत, तर चंदीगड, दिल्ली. ठीक आहे, आता हे ज्यांना गोल करतो ते जास्त महत्वाचे आहेत. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेश फास्ट, आता युनियन टेरिटरी मध्ये फास्ट मूव्हर कोण आहेत, दादर नगर हवेली, दमण दीव, जम्मू आणि काश्मीर. ओके, आणि लक्षद्वीप, पुडुचेरी. केंद्रशासित प्रदेश ऍस्परंट अंदमान निकोबार. ऍस्परंट कोणते येतं, अंदमान निकोबार आणि लडाख. ठीक आहे, आपल्याला बघा जास्त महत्वाचं हेच आहे, हे वाला आणि युनियन टेरिटरी वाला. बी प्रॅक्टिकल, कारण की एवढे नाव लक्षात राहणार नाही, एक्झाम मध्ये एवढं आठवणार पण नाही जरी पाठ केलं तरी. ठीक आहे, त्याच्यामुळे महत्वाचे लक्षात ठेवूयात. आता मला सांगावं म्हणजे सगळ्या गोष्टी डिस्कस करणं आपलं काम आहे. बेन अँड कंपनी आणि नॅस्कॉम यांच्या अहवालानुसार भारत कोणत्या वर्षापर्यंत उच्च उत्पन्न, ठीक आहे, हाय इन्कम कंट्री बनणार आहे. बेन अँड कंपनी आणि
नॅस्कॉम रिपोर्ट नुसार इंडिया हा हाय इन्कम कंट्री बनणार आहे 2047 पर्यंत. ठीक आहे, 2047 पर्यंत. एक्सप्लेनेशन काय आहे, तर भारताची त्यावेळेस 23 to 35 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत पोहोचल असा हा अहवाल म्हणतोय. ठीक आहे, पाहूयात आपण 2047 ला आपण हे टार्गेट अचीव करतो का नाही ते. सेवा क्षेत्रांच्या भारताच्या जीडीपी मधील संभाव्य वाटा 2047 पर्यंत 60% वाढणार आहे, असा हा बेन अँड कंपनी आणि नॅस्कॉम रिपोर्ट म्हणला आहे. काय म्हणलेलं आहे या रिपोर्टनं, की जीडीपी मधील संभाव्य वाटा 2047 पर्यंत 60% पर्यंत जाणार आहे आणि उत्पादन क्षेत्रात संभाव्य वाटा किती आहे, 32%. ओके, सर्व्हिस सेक्टर तर थर्ड टर्शरी सेक्टर म्हणतो आणि मॅन्युफॅक्चरिंग सेकंडरी. तर मॅन्युफॅक्चर मध्ये 32, सर्व्हिस मध्ये 60, असं या रिपोर्टचं म्हणणं आहे. जागतिक प्रतिष्ठा क्रमवारी 2025 मध्ये सलग 14व्या वर्षी अव्वल स्थान कोणत्या विद्यापीठाने कायम केलेलं आहे, तर सलग 14व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठाने स्थान कायम केलेलं आहे. ठीक आहे, आता ह्या अहवालानुसार वर्ल्ड काय म्हणलेलं आहे, कोणता रिपोर्ट आहे तो, वर्ल्ड रिप्युटेशन रँकिंग म्हणजेच जागतिक प्रतिष्ठा क्रमवारीनुसार IISc बेंगलुरूचा क्रमांक 101 वरून 101 ते 125 वरून 201 ते 300 श्रेणीत घसरला आहे. भारतीय क्रम, आता जर ह्या रिपोर्ट नुसार भारतातील सर्वप्रथम कोण आहे, तर IISc बेंगलुरू हा सर्वप्रथम आहे, फर्स्ट इन इंडिया. त्यानंतर IIT दिल्ली. ओके, IIT दिल्लीच्या नंतर IIT मद्रास. ओके, IIT मद्रास. सेकंड नंबरचा रँक कोणाला आहे, तर ऑक्सफोर्ड आणि MIT या दोघांना जॉईंटली मिळालेला आहे. ठीक आहे, तर पहिलं स्थान कोणाला आहे जागतिक प्रतिष्ठानुसार, तर पहिलं स्थान आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटीला, दुसरं स्थान आहे ऑक्सफोर्ड आणि MIT ला. महाराष्ट्रामधील भारतामधील सर्वात फर्स्ट रँक कोणाला आहे, तर IISc बेंगलुरूला आहे, दुसरा IIT दिल्ली आणि तिसरा आहे IIT मद्रास. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. NCRP च्या लोकसंख्या आधारित कर्करोग नोंदणी अहवालानुसार 2014-2016 स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक वय समायोजित दर कोणत्या शहरात नोंदवलेला आहे, तर हा नोंदवलेला आहे हैदराबाद. ठीक आहे, हैदराबाद या ठिकाणी नोंदवलेला आहे. तर इथे एक्सप्लेनेशन आहे. ओके, आपल्याला फक्त हे कुठे नोंदवलेलं आहे, हैदराबाद, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ऍडिशनल पॉइंट मध्ये नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्राम अंतर्गत निजाम इन्स्टिट्यूशन ऑफ मेडिकल सायन्स ने प्रकाशित केला आहे हा रिपोर्ट. आणि सर्वात कमी दर कुठे आहे, सर्वात जास्त तर बघितलं आपण कुठे आहे, तर हैदराबाद मध्ये. सर्वात कमी आहे मेघालयात, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, द टाइम्स हायर एज्युकेशन च्या विषयानुसार जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये अव्वल स्थान, ओके, टॉप कोणी केलेलं आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीने टॉप केलेला आहे, असा प्रश्न आहे इथे. तर बघा, तर युनिव्हर्सिटी मध्ये येतं ऑक्सफोर्ड. ओके, आणि हार्वर्ड विद्यापीठ कशामध्ये, कोणत्या कॅटेगरीमध्ये अव्वल येतं, जागतिक प्रतिष्ठा क्रमवारी, वर्ल्ड रेप्युटेशन रँकिंग मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, इथे एक्सप्लेनेशन आहे. ओके, हे मराठी ग्लिंच आहे, पण PDF मध्ये तुम्हाला हा ग्लिंच दिसणार नाही. ओके, 2025 आहे ऍक्च्युली तिथे.
आता थोडं ऍडिशनल पॉइंट पाहूयात. पहिलं स्थान तर आपण पाहिलं, ठीक आहे. टाइम्स हायर एज्युकेशनच्या नुसार पहिली युनिव्हर्सिटी आहे ऑक्सफोर्ड, दुसरी युनिव्हर्सिटी आहे MIT, तिसरी आता भारतामधून पहिली कोण आहे? IISc बेंगलुरू, 201 ते 205 या कॅटेगरी अव्वल आहे. ठीक आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान कोणते? तर बघा, पहिलं स्थान USA, दुसरा रशिया, तिसरा आहे चायना, चौथा आहे आपला भारत. ठीक आहे. आणि सर्वात शेवटचं स्थान भूटान. आणि पाकिस्तान आधी 9व्या वर होता, आता 12व्या वरती आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खूपच मराठीचा ग्लिच येतोय त्या. According to the ADR Association for Democratic Report released on 30 December 2024, who is the richest CM in India? Association of Democratic Report नुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू. आणि सर्वात गरीब कोण आहेत? तर ममता बॅनर्जी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. इथे एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. क्लाउड्सके सायबर इंटेलिजन्स फर्मच्या अहवालानुसार 2024 मध्ये सायबर हल्ल्याच्या बाबतीत भारताचं जगातील स्थान कितवं? तर भारतामध्ये 95 वेळेस सायबर अटॅक झालेला आहे आणि याच्यामुळे भारत दुसऱ्या रँकवर आहे. तर पहिल्या रँकवर आहे USA. USA वरती जवळपास 140 हल्ले झालेले आहेत. ठीक आहे. ओके. त्याचमुळे म्हणतात डेटा इज न्यू ऑइल. डेटा इज न्यू ऑइल. हा तुम्हाला ना GS1 मध्ये एसे रायटिंग मध्ये फार महत्वाचा ठरणार आहे. डेटा इज न्यू ऑइल हा वर्डच फार महत्वाचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या शहराला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आले, जिथे pH 2.5 ची पातळी प्रति घनमीटर 266 मायक्रॉन मोजली गेली? तर बघा, most polluted in the world with PM 2.5 level measured at 266 microgram per cubic meter. तर अशी सिच्युएशन आहे हनोईची. ओके. हनोईची सिच्युएशन आहे ही. हनोई ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर व्हिएतनामची राजधानी आहे. आणि PM 2.5 म्हणजे हायली हजार्डस फाईन पर्टिक्युलर मॅटर. ठीक आहे. अति धोकादायक सूक्ष्म कण असतो 2.5. तर आता पुढचा प्रश्न. ऑफिशियल एअरलाइन गाईड च्या 2024 रिपोर्टनुसार जागतिक स्तरावरती 8व्या क्रमांकाचा सर्वात व्यस्त देशांतर्गत विमानमार्ग कोणता? देशांतर्गत विमानमार्ग म्हटलाय त्यांनी. ओके. डोमेस्टिक एअर रूट ग्लोबली हा प्रश्न विचारलाय. तर याच्यामध्ये सर्वात जास्त मुंबई ते दिल्ली. ओके. मुंबई ते दिल्ली व्यस्त आहे. आता ग्लोबली जर बघितलं तर सर्वात व्यस्त सिओल आणि जेजू, जे की साऊथ कोरियामध्ये आहेत. आणि इंटरनॅशनल रूट जर बघितलं तर हाँगकाँग आणि ताइपी. ठीक आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी 2025 मध्ये भारतातील सर्वात अव्वल संस्थेचे स्थान कोणते? तर भारताची सर्वात अव्वल संस्था आहे IIT दिल्ली. ओके. सॉरी. आणि IISc बेंगलुरू कोणत्या संस्थेमध्ये, कोणत्या रिपोर्टनुसार भारतातील अव्वल आहे? मित्रांनो, आपण जस्ट डिस्कस केलेले, तुम्ही ते मला कमेंट मध्ये सांगा. आता IIT दिल्लीचा
सॉरी, भारतातून तर अव्वल स्थानावरती आहे. टोटल कॅटेगरी मध्ये IIT दिल्ली 171व्या स्थानावर आहे जागतिक लेवलवरती. पहिल्या IIT रँक हायेस्ट फ्रॉम इंडिया, प्लेस्ड ऍट 171 ग्लोबली. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग बाय सब्जेक्ट 2025 मध्ये अभियांत्रिकी, खनिज आणि खाणकाम, इंजिनिअरिंग, मिनरल्स अँड मायनिंग क्षेत्रात भारतातील सर्वात अव्वल संस्था कोणती? तर इन द QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सब्जेक्ट 2025 विच इंडियन इन्स्टिट्यूशन रँक हायेस्ट इन द इंजिनिअरिंग अँड मिनरल्स मायनिंग. ठीक आहे, मिनरल्स अँड मायनिंग या कॅटेगरी मध्ये त्यांनी आपल्याला विचारलंय. तर उत्तर आहे ISM धनबाद. ISM धनबाद हे त्याचं उत्तर आहे. ओके. आणि जागतिक स्तरावरती 20 याचं रँक आहे. ओके, आपल्याला वाटेल IIT मुंबई खरगपूर आहे, बट ISM धनबाद आहे आणि त्याचं भारतातून हे टॉप आहे आणि जगातून हे 20व्या नंबरचे. ओके, आता याचं ऍडिशनल पॉइंट बघूयात. तर सस्टेनेबिलिटी 2025 या कॅटेगरी मध्ये IIT खरगपूर 202 रँक वर आहे, IIT मुंबई 234. या यादीत 78 भारतीय विद्यापीठांचा काय झालेला होता, समावेश झालेला होता. जागतिक अव्वल संस्था टोरंटो विद्यापीठ पहिल्या लेवलला आहे. जागतिक अव्वल संस्था कोणती आहे, सर्वात टॉप संस्था कोणती आहे, तर टोरंटो विद्यापीठ आहे. काय कोणतं आहे, टोरंटो विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर झुरिन दुसऱ्या नंबरला आहे आणि हे 15वं एडिशन होतं. 9 भारतीय संस्था 50 टॉप 50 मध्ये आहेत. त्यानंतर IIT दिल्ली, IIT मुंबई इंजिनिअरिंग टेक म्हणजे अभियांत्रिकी तंत्रज्ञानात अनुक्रमे 26 आणि 28 आहेत. ओके, 26 आणि 28. IIT मुंबई आणि IIT खरगपूर खनिज खननात 28 45 आहे. IIT मुंबई आणि IIT खरगपूर आणि IS काय नाव आहे त्याचं, ISM धनबाद कितव्या रँकला आहे, भारतातून टॉप आहेत आणि ओव्हरऑल 20 आहेत. ठीक आहे. IIM अहमदाबाद आणि IIM बेंगलुरू व्यवसाय व्यवस्थापनात अव्वल टॉप आहे. ठीक आहे. टॉप बिझनेस अँड मॅनेजमेंट कुठे आहे, तर IIM अहमदाबाद व IIM बेंगलुरू मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारले त्यांनी, झॅस्कल थ्रेड लॅब 2024 क्लाउड सिक्युरिटी कंपनीच्या अहवालानुसार जागतिक मोबाईल मालवेअर हल्ल्यामध्ये 28% वाट्यासह पहिल्या स्थानी कोणता देश आहे? तर सर्वात पहिल्यांदा येतो भारत. ओके, 28% of all mobile malware attack, first globally with a 28% of all मोबाईल मालवेअर अटॅक कुठे होतात, तर इंडियामध्ये होतात. ठीक आहे. आणि ऍडिशनली बघा, 2 नंबरला आहे अमेरिका आणि 3 नंबरला आहे कॅनडा 15.9 वरती. फोर्ब्सच्या यादीत 2024 मध्ये 88 दशलक्ष डॉलरच्या कमाईसह सलग 5व्यांदा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता कोण ठरला आहे? हु इज द हायेस्ट पेड ऍक्टर इन 5 consecutive year 2024 अर्निंग ऑफ $88 million. तर तो आहे ड्वेन जॉन्सन द रॉक आपला. ओके. तर पुढचा प्रश्न, दुसरा रँक कोणाचा आहे, तर रायन रेनॉल्ड यांचा आहे 85 दशलक्ष डॉलर. पुढचा प्रश्न, द लॅन्सेटच्या अभ्यासानुसार 2050 पर्यंत भारतातील किती नागरिकांना अतिवजन किंवा स्थूलतेची समस्या भेडसावू शकते?
तर लॅन्सेटच्या स्टडीनुसार हाऊ मेनी इंडियन्स मे फेस ओव्हरवेट ऑर ओबेसिटी इश्यू बाय 2050. तर जवळपास 44.9 करोड एवढ्या लोक आणि अंदाजे 21.8 पुरुष आणि 23.1 महिला याच्यामध्ये असू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, नाईट फ्रँक च्या अहवालानुसार सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या संस्थेनुसार भारताचे जगातील स्थान कोणते आहे? आपल्याला त्यांनी सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संख्येनुसार म्हटलेलं आहे. सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही म्हणलं, व्यक्तीची संख्या विचारली त्यांनी. टर्म्स ऑफ नंबर ऑफ अल्ट्रा रिच इंडिव्हिज्युअल्स, तर भारत कितव्या क्रमांकाचा आहे? 4थ्या क्रमांकाचा आहे. ठीक आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका, ठीक आहे, नंतर चायना आणि जपान, नंतर भारत 4थ्या स्थानावरती. ठीक आहे. एवढे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत आपल्याकडे. 85,698. पुढचा प्रश्न आहे, फोर्ब्स बिलियनियर्स लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे इलॉन मस्क. 2 नंबरला आहे झुकेनबर्ग आणि 3 नंबरला आहे जेक बेझोस, अमेझॉन वाले. झुकेनबर्ग फेसबुक वाला, व्हॉट्सअप वाला, इंस्टाग्राम वाला. इलॉन मस्क स्पेस एक्स, पुन्हा टेस्ला आणि डॉज डॉज जो डिपार्टमेंट बनवलेला आहे ना USA च्या गव्हर्नमेंटनं, त्याचा हेड पण एलॉन मस्कच आहे. ओके. भारतामधून सर्वात रिचेस्ट कोण आहे? तर अंबानी. ठीक आहे. इवन एशिया मधला रिचेस्ट अंबानीच आहेत आणि ग्लोबली रँक त्यांचा ह्यामध्ये 18th आहे. ठीक आहे. ओके, इथं ऑलरेडी हे केलेलं आहे. देशवार अब्जावधी संख्या, तर एक मिनिट. ठीक आहे. एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानस्थळाच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या स्थानावर आहे? एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनलच्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानतळाच्या यादीत दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या स्थानावर येत आहे? तर हे येत आहे कितव्या रँक वरती? 9th. ठीक आहे. 9th रँक वरती येत आहे. ओके, आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ओके, इथं मी लिहायचं विसरलो. पुढचा आता फर्स्ट कोणता आहे तर हार्ट्सफील्ड जॅक आणि जॅक्सन अटलांटा एअरपोर्ट, आणि दुसऱ्या स्थानावरती आहे बिझी दुबई. ठीक आहे. 9.23 कोटी प्रवासी येतात आणि हॅडफिल्ड जॅक्सन अटलांटा इथे 10.81 लाख येतात आणि भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 7.78 कोटी येतात. ठीक आहे. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. हुरॉन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील शीर्ष 10 श्रीमंत महिलांपैकी स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे रोशनी नादर. ठीक आहे. रोशनी नादर ह्या हुरॉन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार पहिल्या टॉप 10 मध्ये येत आहेत आणि भारतातील सर्वात श्रीमंत आहेत रोशनी नदार. ठीक आहे. रोशनी नदार. पुढचा प्रश्न आता, रोशनी नदार HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहेत. त्यांची इन्कम 40 अब्ज डॉलर एवढी आहे. 5व्या क्रमांकात त्या श्रीमंत महिला आहेत, म्हणजे टॉप 10 मध्ये त्या येतात. इवन टॉप 5 मध्ये पण त्याच आहेत.
ठीक आहे. तर पुढचा प्रश्न, जगातील 10 मधले ते आहेत. ठीक आहे, बघितलं ते. ग्लास सिलिंग इंडेक्स 2025, द इकॉनॉमिस्ट ग्रुप मध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वोत्तम देश म्हणून कोणता अव्वल ठरलेला आहे? तर अव्वल मध्ये कोण आहे? ग्लास सिलिंग इंडेक्स 2025 बेस्ट प्लेस फॉर वर्किंग विमेन आहे माझ्या मते स्वीडन. ठीक आहे, स्वीडन. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं फिनलँड मध्ये, बट स्वीडन इज द कंट्री. आता थोडे एक्सप्लेनेशन बघूयात की ग्लास सिलिंग इंडेक्स कोण पब्लिश करतं? द इकॉनॉमिक्स ग्रुप पब्लिश करतं. कोणता टॉप कंट्री आहे? स्वीडन आहे. ठीक आहे. स्वीडनच्या नंतर कोणकोणते रँकला येतात? तर आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, पोर्तुगीज. ठीक आहे. पुढचा एक प्रश्न आहे आता. नाईट फ्रँकच्या ग्लोबल वेल्थ रिपोर्ट नुसार उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स व्यक्तीच्या संख्येनुसार भारतात जगातील स्थान किती आहे? आता इंडिव्हिज्युअल नेट वर्थ विचारलंय त्यांनी आपल्याला. ठीक आहे, तर यात भारताचं स्थान आहे. ऍक्च्युली हा प्रश्न ना रिपीट केलाय. फोर्थ स्थान आहे. ओके. अमेरिका पहिला आहे, 2 नंबरला चायना आहे आणि 3 नंबरला जपान आहे. हे आपण ऑलरेडी बघितलं. किती भारत आहे ते पण बघितलं. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता. ह्युरॉन ग्लोबल रिच हा ह्युरॉन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर इलॉन मस्क हे आहेत का? बरोबर, इलॉन मस्कच आहेत. ठीक आहे. आता यांच्याबद्दल पण आपण बघितलं. इलॉन मस्क, टेस्ला, स्पेसएक्स, डॉज आणि इन्कम किती आहे? 420 बिलियन समथिंग आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. याच्यात थोडस लक्षात ठेवा, महाराष्ट्र बद्दलची, इंडिया बद्दलची थोडी माहिती. मुकेश अंबानी 8.6 लाख कोटी रुपये, एशियातील सर्वात श्रीमंत, यांनी गौतम अदानीला मागे टाकलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. टाइम्स 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल पीपल 2025 यादीत सर्वात वयस्कर व्यक्ती कोण ठरला आहे? तर तो ठरला आहे मोहम्मद युनुस. 1 नंबरचा हरामी माणूस आहे हा. हा सध्या कुठे काम करतोय? तर हा बांगलादेश मधील सो कॉल्ड केअरटेकर आहे. ठीक आहे, आणि याला खूप जास्त जोर आहे भारतासोबत रिलेशन्स खराब करण्याचा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता ह्या टाइम्स यादीमध्ये थोडा, ठीक आहे, चीफ ऍडवायझर 25 मध्ये भारताचा एक पण व्यक्ती नाहीये. 2024 मध्ये आलिया भट्ट आणि साक्षी मलिक या या यांचा समावेश होता. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन संस्थिकी आणि कार्यक्रम अहवालनी मंत्रालयाच्या विमेन आणि मेन्स इन इंडिया 2024 अहवालाची कोणती आवृत्ती पब्लिश करण्यात आलेली आहे? विच एडिशन ऑफ द विमेन अँड मेन इन इंडिया 2024 रिपोर्ट वॉज रिलीज्ड बाय? ओके. तर कितवी एडिशन होतं हे? तर हे एडिशन होतं 26. आता ह्या अहवालामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर ते आपल्याला बघायचे. ओके. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनचा कोणता प्रोग्राम आहे हा? विमेन अँड मेन इन इंडिया 2024. तर महिलांच्या शिक्षण नोंदणीत वाढ झालेली आहे. महिला कामगार सहभाग दर 60.1%. महिलांचं बँक खाते मालकी वाढ झालेली आहे, ती पण 39.2 पर्यंत. महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप स्टार्ट ऍप्स मध्ये 800% पेक्षा जास्त वाढ झालेली आहे. ठीक आहे, 800 पेक्षा जास्त वाढ. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत ब्रँड मध्ये LIC चे स्थान कितवे आहे? ठीक आहे, तर ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 अहवालानुसार LIC चा रँक आहे. कितवा रँक आहे LIC चा? तर LIC आहे 3ऱ्या क्रमांकावरती. ठीक आहे, लाईफ इन्शुरन्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया थर्ड ब्रँड आहे. तर सर्वात टॉप ब्रँड कोणता आहे तर पोलँडचा PZU कंपनी आणि LIC ग्लोबल रँक 12th आहे. ठीक आहे, LIC ग्लोबल रँक 12th आणि थर्ड स्ट्रॉंगेस्ट इन्शुरन्स ब्रँड आहे. ओके, इन्शुरन्स कॅटेगरीमध्ये थर्ड आहे आणि ओव्हरऑल ब्रँड कॅटेगरीमध्ये 12th आहे. आणि ब्रँड मध्ये फर्स्ट कोण आहे तर पोलँडचा PZU कंपनी आहे. ठीक आहे. नीती आयोगाच्या कर्जदारापासून निर्माणकर्त्यापर्यंत भारताच्या आर्थिक विकासाच्या कथेत महिलांची भूमिका नीती आयोग रिपोर्ट 2025 च्या अहवालानुसार डिसेंबर 2024 मध्ये महिलांचा स्वनिरीक्षण बेस मधील वाटा किती आहे? According to the Niti Ayog's Borrower to the Builders Women Role in India's Growth Story Report 2025, what was the female's share in the self monitoring based in December 2024? बघा, आपल्याला कंबाईन मध्ये असेच डेटा बेस्ड प्रश्न येतात म्हणून मी असा प्रश्न फ्रेम केलेला आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 19.43%. ठीक आहे. तर हाच 2023 मध्ये होता 17.89. आता ह्या अहवालाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. हा जो अहवाल आहे पब्लिश केलेला आहे ट्रान्स युनियन CIBIL, ओके, सिबिल, नीती आयोग, विमेन एंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्म आणि मायक्रोसेफ कन्सल्टेशन या तिघांनी मिळून केलेला आहे. 2024 मध्ये 27 दशलक्ष महिला त्यांच्या कर्जाचे निरीक्षण करत होत्या. ठीक आहे, कर्जाचे निरीक्षण करत होत्या म्हणजे 42% मध्ये वाढ झालेली आहे. ठीक आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरला या 5 राज्यामध्ये किती टक्के महिला स्वनिरीक्षक आहेत असा प्रश्न येऊ शकतो. तर 49% महिला स्वनिरीक्षक आहेत म्हणजे सेल्फ मॉनिटरिंग आहेत. दक्षिणेकडील प्रदेशात सर्वाधिक 1.02 दशलक्ष महिला आहेत. ओके, ते इंग्लिश मध्ये आहे. पुढचा प्रश्न, वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 संदर्भातील खालील विधानांचा विचार करूयात. या अहवालात PM 2.5 या सूक्ष्म कणाच्या वार्षिक सान्द्रतेचा विचार करण्यात आला आहे व WHO च्या मार्गदर्शक तत्वानुसार PM 2.5 चे वार्षिक प्रमाण 40 मायक्रो एवढे असणे अपेक्षित आहे. बापरे. सर्वात प्रदूषित 5 देशांमध्ये भारताचा समावेश असून PH 2.5 पातळी 50.6 नोंदली गेली आहे. तर योग्य विधान कोणतं? ठीक आहे. तर इथे इंग्लिश मध्ये एकदा प्रश्न बघूयात आपण. कोणता वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट नुसार कन्सिडर annual concentration of fine particulate matter PM 2.5 as per WHO guidance. PM 2.5 सेफ लिमिट किती आहे 40 आणि इंडिया टॉप 5 मोस्ट पोल्युटेड कंट्री मध्ये येतो. PM 2.5 कन्सिस्ट 50.6. तर लक्षात ठेवा आपल्याला करेक्ट विचारलंय त्यांनी. ओके, तर करेक्ट काय आहे? पहिलं आणि तिसरं करेक्ट आहे. हे दुसरं विधान चूक आहे. WHO च्या गाईडलाईन्स नुसार मर्यादा आहे 5 मायक्रो. ठीक आहे, आणि भारताची या गाईडलाईन नुसार 40 आहे. ओके, तर पुढचा कन्सेप्ट पाहूया. तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. सर्वात प्रदूषित देशामधील पहिल्या स्थानावर कोणता देश आहे तर चाड आहे. चाड नावाचा देश आहे. ठीक आहे. सर्वात पोल्युशन राजधानी आपली दिल्ली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता बघा, याच्यामध्ये ना ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहूयात आपण. WHO च्या गाईडलाईन्सला फॉलो करणारे देश कोणते? ऑस्ट्रेलिया, बहामास, बार्बडोसा वगैरे वगैरे. जीवाश्म इंधन ज्वलन म्हणजे पेट्रोलियम, फॉसिल फ्यूल यांच्या ज्वलनामुळे, यांच्या यूजमुळे PM 2.5 सर्वात जास्त तयार होतो. सर्वात प्रदूषित शहरे, टॉप 5 प्रदूषित शहरे कोणते? तर बर्निहाट, दिल्ली, कारागंडा, लाहोर, फरीदाबाद. ठीक आहे. सर्वात स्वच्छ मायागेज. मायागेज हे सर्वात स्वच्छ आहे.
जगातील टॉप 10 प्रदूषित पैकी 5 भारतात आहेत. जगातील टॉप 20 प्रदूषित पैकी 13 भारताचे आहेत. ठीक आहे. तर हे थोडस महत्वाचे पॉइंट आहेत आणि ऍक्च्युली खरंच आपल्याला पोल्युशन वरती खूप काम करायला पाहिजे. ठीक आहे. गव्हर्नमेंट प्लस इंडिव्हिज्युअल सर्वांनी कॉपरेशन करायलाच पाहिजे. ओके. इथे इंग्लिश मध्ये क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. या क्रमवारीत यूएसए कडे सर्वाधिक 192 संस्था आहेत. भारतातील 54 संस्था या यादीत असून यात 12 IIT चा समावेश आहे. 2026 च्या क्रमवारीत भारतातील एक संस्था टॉप 100 मध्ये पण आहे. तर याच्यामध्ये योग्य विधान कोणते ते विचारलंय. तर QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 USA highest, India 54 listed, include 12 IITs आणि 1 Indian institute feature in the top 100. तर हे विधान चुकीचं आहे. ओके. तिसरं हटलं, उत्तर आलं 1 2 A. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये शीर्ष स्थानावर कोणती संस्था आहे? तर शीर्ष स्थानावरती म्हणजे रँक 1 वरती आहे कोणती युनिव्हर्सिटी आहे? आता इथं बघा 2026 चा रिपोर्ट आहे. आपण माग 25 चा रिपोर्ट डिस्कस केला होता. ठीक आहे. आता ऍक्च्युली हे ना 2024 मध्येच 2025 असं त्यांचं क्रायटेरिया. ठीक आहे. तर याच्यामध्ये आता 2026 च्या नुसार MIT फर्स्ट आहे, टॉप आहे. ओके. आणि टॉप 5 ग्लोबल कोणकोणत्या संस्था आहेत? अकॉर्डिंग टू QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026, MIT, त्यानंतर इम्पिरियल कॉलेज लंडन, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड, हार्वर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे. भारताची कामगिरी, भारताच्या टोटल 54 संस्था यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. IITs 12, नवीन संस्थांची संख्या आहे 8. टॉप 10 मध्ये भारत एक पण नाही. टॉप 20 मध्ये 200 मध्ये भारताच्या 3 संस्था आहेत. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांचा क्रमांक आहे 566 वा. भारतातील टॉप 5 संस्थांमध्ये IIT दिल्ली 123, बॉम्बे 129, मद्रास 180, खरगपूर 215 आणि IISc बेंगळुरू 219 हा रँक आहे. ठीक आहे. ओके. इथे शॉर्ट मध्ये इंग्लिश एक्सप्लेनेशन आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंचच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 मध्ये भारताचे स्थान कितवं? तर यामध्ये भारताचं स्थान आहे 39व. कितवं? 39व. अमंग 119 पैकी भारत 39 वरती आहे. ठीक आहे. 2021 मध्ये या रँक मध्ये भारताचा क्रमांक होता 54. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. फोर्ब्सच्या 100 मोस्ट पॉवरफुल विमेन 2024 यादीत सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान कुणाला मिळाले? तर ते आहे उर्सुला वॉन डर लेयर यांना मिळालेलं आहे. ठीक आहे. ह्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. भारतातील महिला क्रमवारी तर निर्मला सीतारामन 28व्या आहेत म्हणजे भारतातल्या पहिल्या. रोशनी नदार 81व्या. ठीक आहे. रोशनी नदार टॉप 5 मधले विमेन रिचेस्ट पर्सन आहेत. HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा. आणि किरण, ठीक आहे, किरण मुजुमदार शॉ 82व्या क्रमांकावरती आहेत. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ब्लूमबर्गच्या रिचेस्ट फॅमिली 2024 अहवालानुसार सर्वात श्रीमंत कुटुंब आहे वॉल्टन कुटुंब. ठीक आहे. भारतातील कुटुंब कोणते? अंबानी. आणि जगातून 8व्या नंबरला ते कुटुंब आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या जागतिक मलेरिया अहवाल 2024 नुसार आग्नेय आशिया भारत प्रदेशातील एकूण मलेरिया रुग्णांपैकी निम्मे रुग्ण हे कोणत्या देशात आहेत? तर ही त्याला देश आहे, कोणता देश आहे? मलेरियाचे निम्मे भारतामध्ये आहेत बाबा. ओके. पुढचा प्रश्न आहे, इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार भारतातील सर्वात जास्त रोजगार म्हणजे सर्वात जास्त एम्प्लॉयबल राज्य आपलं महाराष्ट्र आहे. ओके. सर्वात जास्त एम्प्लॉयबल कोणतं आहे राज्य? महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. ठीक आहे. आणि हा प्रकाशित बिलबॉक्स ने केलेला आहे. पुढील क्रमांकामध्ये बघा, महाराष्ट्र 1, 2 नंबरला दिल्ली, 3 नंबरला कर्नाटक, 4 ला आंध्र, 5 ला केरळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला आता, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या 100 प्रेरणादायी आणि प्रभावशाली महिलांची यादी 2024 मध्ये भारतातून कोणाचा समावेश झाला आहे? तर या बीबीसीच्या यादीमध्ये कोणाचा समावेश झालेला आहे? तर तो समावेश झालेला आहे अरुणा रॉय, पूजा शर्मा, विनेश फोगाट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. अरुणा रॉय यांनी सामाजिक कार्यकर्त्या, ठीक आहे, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत. पूजा शर्मा अंत्य संस्कार विधी प्रणाली म्हणजे फ्युनरल राईट्स रिफॉर्म्स साठी ओळखले जातात, आणि विनेश फोगाट हे रेसलर. पुढचा प्रश्न आहे, ओके, ब्रँड फायनान्स च्या ग्लोबल 500 2025 अहवालानुसार जगातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणते? तर सर्वात मौल्यवान ब्रँड कोणतं मित्रांनो? ठीक आहे, ते आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, ऍपल आहे. ओके 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 ओके. नेक्स्ट प्रश्न, टाटा ग्रुप 28.6 अब्ज डॉलर ब्रँड मूल्य आहे. सलग 15 वर्षे सर्वात मौल्यवान भारतीय ब्रँड जागतिक क्रमवारीत 60वा आहे. मायक्रोसॉफ्ट 461 अब्ज जगातील दुसरा, गुगल 413 अब्ज जगातील तिसरं, LIC 13.3 अब्ज सर्वात वेगवान भारताचा वाढणारा ब्रँड आहे. ठीक आहे. तर हे ब्रँड आणि त्या ब्रँडची किंमत किती आहे हे दोन्ही पण आपण इथे कव्हर केलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग 2025 मध्ये भारतातील सर्वात अव्वल संस्था कोणती आहे? ओके, विच इज द हायेस्ट रँकिंग इंडियन इन्स्टिट्यूशन इन द टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग 2025? तर तो आहे IISc बेंगलुरू. हा भारतातील अव्वल आहे, मग एशिया मधला कितवा असणार आहे? तर एशिया मधून हा 38वा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू थोडासा, टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग 2025 मध्ये पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे? बघा, आपण आताच काय बघितलं, 38व्या स्थानी IISc बेंगलुरू आहे, आणि भारतातून सर्वप्रथम IISc बेंगलुरूच आहे. तर एशियामधील टॉप संस्था कोणती आहे ऍज पर टाइम्स हायर एज्युकेशन द्वारे? तर ती आहे सिंगुआ युनिव्हर्सिटी, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. समाविष्ट संस्था, बघा, हा जो टाइम्स हायर एज्युकेशन आहे, टाइम्स हायर एज्युकेशन एशिया रँकिंग मध्ये 35 देशात समावेश आहे. या 35 देशांनी 553 उच्च शिक्षण संस्था आहेत, आणि टॉप 3 कोणत्या आहेत? सिंगुआ विद्यापीठ, पेंगिंग विद्यापीठ, नॅशनल युनिव्हर्सिटी, आणि सिंगापूर. महिला 100 मध्ये भारतातून एकमेव संस्था IISc बेंगलोर.
पहिल्या 100 मध्ये भारतातून एकमेव संस्था कोणती आहे? IISc बंगळुरू. IISc चा रँक पण किती आहे? 38 वा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या संस्था आहेत? तर महाराष्ट्रातील इन्स्टिट्यूशन ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही 201 ते 250 या कॅटेगरीमध्ये आहे. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी 251, 300, सावित्रीबाई फुले 351 पासून ते 400. IISCR पुणे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च यांचा रँक आहे 101 पासून 100 म्हणजे 101 ते 500 या रेंज मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे टोटल इन्स्टिट्यूशनल कव्हर्स 853 फ्रॉम 35 कंट्रीज. ठीक आहे, हे परत तेच रिपीट केलेलं पॉइंट येतं, तुम्ही गो थ्रू करू शकतात इंग्लिशवाल्या स्टुडंट. ग्लोबल टेररिस्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताचे जागतिक स्थान कोणते? तर या जागतिक स्थानामध्ये भारताचं स्थान आहे किती आहे? 14वे. ठीक आहे, आणि ही कितवी आवृत्ती आहे? तर ही 12वी आवृत्ती आहे. ठीक आहे, 12वी आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न, जाहीर करणारी संस्था कोण आहे? ठीक आहे, ग्लोबल टेररिझम इंडेक्स जाहीर करणारी संस्था आहे इन्स्टिट्यूशन फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. 2024 मध्ये दहशतवादी घटना नोंदविलेल्या देशांची संख्या 60% आहे. जगातील 2024 मधील दहशतवादी घटना नोंदविलेल्या देशाची संख्या किती आहे? 66 आहे. IEP इन्स्टिट्यूशन फॉर इकॉनॉमिक अँड पीस. दहशतवादामुळे किती जणांचा मृत्यू झालाय? इथे दिलंय. सर्वाधिक प्रभावी असलेले 5 देश कोणते आहेत ड्यू टू टेररिझम? तर पहिला आहे बुर्किनो फासो, सलग दुसऱ्यांदा पाकिस्तान, सिरिया, माली, आणि 5व्या क्रमांकावर आहे नायजर. ओके, 5व्या क्रमांकावर आहे नायजर. ठीक आहे, इथं लिहिले आपण. इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. भारतात दर 10 लाख लोकसंख्येमागे 15 न्यायाधीश आहेत. कायदा आयोगाने दर 10 लाख लोकसंख्येमागे 100 न्यायाधीशांची शिफारस केली आहे. समग्र अहवालीत कर्नाटक अव्वल स्थानी आहे. तर विधान कोणते कोणते योग्य आहे? तर बघा, आता ह्या ज्या प्रश्न आहे ना, या प्रश्नामध्ये आपल्याला इंडियन जस्टिस रिपोर्ट संदर्भ भी विचारलेला आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि 2. थर्ड इज द रॉंग स्टेटमेंट. थर्ड इज द रॉंग स्टेटमेंट, कारण की एक मिनिट हा, ऍक्च्युली फर्स्ट आणि थर्ड इज करेक्ट, सेकंड चुकले. पण 100 नाहीये, ते 50 न्यायाधीशांची शिफारस केलेली आहे. ठीक आहे, 100 नाही तर 50 न्यायाधीशांची शिफारस केलेली आहे. ओके, बघा, भारतातील 10 लाख लोकसंख्येमागे 15 न्यायाधीश पाहिजेत. शिफारस 50 न्यायाधीश नोंद केली आहे. कर्नाटक समग्र क्रमवारी अव्वल आहे. पुढचा, इंडिया जस्टिका रिपोर्ट 2025 नुसार कोणते राज्य मोठ्या व मध्यम राज्यामध्ये सर्वात शेवटच्या स्थानी आहे? ओके, इंडिया जस्टिस रिपोर्ट मध्ये सर्वात शेवटच्या स्थानी कोणतं राज्य आहे असं त्यांनी विचारलंय. तर याचं उत्तर आहे वेस्ट बेंगॉल, ऑप्शन नंबर 3. भारतात एकूण न्यायाधीश किती आहेत? 21,285, आणि ते पण 1.4 अब्ज लोकांसाठी. 2019 मध्ये पहिल्यांदा अहवाल प्रसिद्ध जाहीर करण्यात आलेला होता. या अहवालाचं नाव काय? इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025. ओके, आणि टॉप कोण आहे? टॉप 3 मध्ये कर्नाटक एकला
आंध्र प्रदेश 2, तेलंगणा 3. महाराष्ट्राचे गुण आहे तर 5.12 गुणासह महाराष्ट्र 10व्या क्रमांकावरती आहे. लहान राज्यामध्ये सिक्कीम अव्वल आहे तर गोवा शेवटमध्ये. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश 5% एसटी आणि 14% एससी रिझर्वेशन म्हणजे सॉरी, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश 5% एसटी आहेत आणि 14% एससी आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, आता करंट आपले सुप्रीम कोर्टातले CGI कोण आहेत तर कमेंट्स करा त्यांचं नाव. ठीक आहे. पुढचं इंग्लिश मध्ये आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. संदर्भात खालील विधानांचा विचार करा. या क्रमवारीत सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली असून 193 देशामध्ये व्हिसा फ्री प्रवेश मिळतो. भारताचा क्रमांक 77 असून भारतातील पासपोर्टचा 59 देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवेश आहे. जानेवारी 2025 मध्ये भारताचा क्रमांक 90 होता. तर बघा, मला एवढं माहिती आहे की 90 नव्हता, किती आहे, 89च होता शायद. हा, ऍक्च्युली 89 नाहीये, 85वा होता. ठीक आहे, 25वा होता तो. पहिला आणि दुसरं बरोबर आहे, तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. सिंगापूर 193. बघा, भारतात 77वा क्रमांक आहे आणि 59 देश व्हिसा फ्री आहे. आणि जानेवारी 2025 मध्ये भारताचा 85वा क्रमांक होता. ओके. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये सर्वात कमी शक्तिशाली म्हणजे सर्वात लिस्ट पॉवरफुल पासपोर्ट कोणाचा आहे तर तो आहे ऑप्शन नंबर सी, अहमदाबाद, सॉरी, अफगाणिस्तान. ठीक आहे, सॉरी, माय मिस्टेक. अफगाणिस्तान इज द लिस्ट पॉवरफुल पासपोर्ट इन द हेनली पासपोर्ट इंडेक्स, अकॉर्डिंग टू हेनली पासपोर्ट इंडेक्स. आता हेनली आणि पासपोर्ट ही संस्था हेनली आणि पार्टनर्स ही पब्लिश करते. इंडिया डेटा, IATA इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या आधारावरती ही हेनले पासपोर्ट काय करतात, त्यांचा डेटा कलेक्ट करून इन्फॉर्मेशन काढतात. रँकिंगचा आधार बघितला तर व्हिसा फ्री प्रवेश मिळणाऱ्या देशांची संख्या किती आहे. ठीक आहे. टॉप टॉप पासपोर्ट्स, सगळ्यात पासपोर्ट भारी आहे सिंगापूरचा. जपान, साऊथ कोरिया, डेन्मार्क, फिनलँड वगैरे हे जे युरोपियन कंट्रीज आहेत त्यांचा 190 देशांना व्हिसा फ्री आहे, म्हणजे ते थर्ड कॅटेगरीमध्ये येतात. पुढचा प्रश्न पाहूत आता. भारतातील आधीच क्रमांक 85 तळाचे पासपोर्ट अफगाणिस्तान, सोमालिया, इराण, पाकिस्तान आणि सोमालिया. ओके. इंग्लिश मध्ये आहे, एकदा बघून घेताल तुम्ही. QS बेस्ड स्टुडंट सिटीज 2026 क्रमवारीत जगातील सर्वात परवडलेले मोस्ट अफोर्डेबल विद्यार्थ्यांचे शहर आहे तर हे दिल्ली शहर आहे. ठीक आहे. कंट्री रँक ॲज द वर्ल्ड मोस्ट अफोर्डेबल स्टुडंट कंट्री इज दिल्ली. ओके, QSच्या रँकिंगनुसार पळाले. ऍडिशनल पॉइंट मध्ये लक्षात ठेवा, शीर्घ, एक मिनिट हा. टॉप 3 देशामधील शहरे कोणकोणती आहेत. टॉप 3 देशामधील शहरे आहेत सिओल, दुसरा आहे टोकियो, तिसरा आहे टोकियोच्या नंतर कोणतं आहे, लंडन. लंडन, हे तर आपण ऑलरेडी बघितलंय. सिओल, टोकियो, लंडन. इंडियाचा रँक जर बघितला तर मुंबई 98, दिल्ली 104, बेंगळुरू 104, सॉरी, बेंगळुरू 108, चेन्नई 128 आणि लास्ट आहे जॉर्डन आणि इव्हरीम 150. ठीक आहे. 150. पुढचा प्रश्न पाहूयात. द युनिव्हर्सिटी इम्पॅक्ट रँकिंग 2025 मध्ये भारतातील सर्वाधिक क्रमांक मिळवणारी संस्था कोणती. तर युनिव्हर्सिटी इम्पॅक्ट रँकिंग 2025 मध्ये भारताची अमृत विश्व विद्यापीठ कोइंबतूर ही सर्वाधिक क्रमांक मिळवणारी संस्था आहे आणि त्यांचा क्रमांक आहे 41वा. ठीक आहे.
याच्याबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन. ही संस्था कोणती आहे तर टाइम युनिव्हर्सिटी इम्पॅक्ट रँकिंग. एक मिनिट. युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी इम्पॅक्ट रायटिंग. ओके. युनिव्हर्सिटी. तर टॉप 2 ग्लोबल कोणते आहेत? एक मिनिट. तर बघा, ह्या टाइम्स हायर एज्युकेशन नुसार टॉप 2 ग्लोबल कोणते आहेत तर वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलियाची आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर UK ची आहे. भारताच्या दोन टॉप कोणत्या आहेत तर अमृत विश्व विद्यापीठ, ज्याच्यावरती आपण प्रश्न बघितला, रँक आहे 41. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी रँक आहे 48. ठीक आहे, रँक किती आहे? 48वा. आता पुढचा प्रश्न. आता स्वच्छ सर्वेक्षण 2024-2025 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते बघायचे आपल्याला. आता बघा, स्वच्छ सर्वेक्षण सर्वे लय महत्वाचे, याच्यावरती प्रश्न बनतातच. ओके. तर ही 9वी आवृत्ती असून पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 17 जुलै, ठीक आहे, 17 जुलै 2025 रोजी दिलेला आहेत. प्रथमच सुपर स्वच्छ लीग ही श्रेणी सर्वेक्षणात वापरलेली आहे, समाविष्ट केलेली आहे. ठीक आहे, पाहूयात अजून. सर्वाधिक स्वच्छ शहर क्लीनेस्ट सिटी म्हणून विजेता इंदूर निवडलेले आहे. सर्वाधिक स्वच्छ शहर. बघा, पहिलं आणि दुसरं विधान हे बरोबर आहे. 9वी आवृत्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि नवीन कॅटेगरी समाविष्ट केलेला आहे सर्वेक्षण श्रेणीचा सुपर स्वच्छ लीग. आणि सर्वाधिक स्वच्छ क्लीन सिटी म्हणून विजेता आहे. कोणकोणता विजेता आहे? विचार करून सांगा. तर तर सर्वात स्वच्छ आहे पंचगणी. पंचगणी आणि विटा. ओके, विटा. पुढचा प्रश्न. इथे लिहिलेला आहे सुपर स्वच्छ पहिल्यांदा समाविष्ट केलेला आहे पंचगणी. 20,000 ते 500 या कॅटेगरीमध्ये पंचगणी पहिली आहे आणि बिलो 20,000 पॉप्युलेशनच्या विटा आहे. ठीक आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये बेस्ट गंगा सिटी पुरस्कार कोणत्या शहराला दिलेला आहे तर बेस्ट गंगा सिटी प्रोग्राम प्रयागराजला दिलेला आहे. आता याच्यामध्ये थोडी माहिती बघूयात. ही 9वी आवृत्ती होती. सुरुवात 2016 ला स्वच्छ भारत मिशन यांच्यामध्ये अर्बन यांनी केलेली आहे. मंत्रालय बघितलं मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर आहे. अंमलबजावणी काय तर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया. प्रथमच 5 लोकसंख्याचा वर्ग आहे, तर तो 5 वर्षा लोकसंख्या वर्ग आहे. एकूण पुरस्कार 78. एकूण पुरस्कार किती? 78. ओके. स्वच्छ सर्वेक्षण लीग हा या रिपोर्टचं नाव आहे. आता एक लक्षात ठेवा, स्वच्छ सर्वेक्षण लीग विजेते पॉप्युलेशन कॅटेगरी तर 10 लाखापेक्षा जास्त मध्ये इंदूर आहे. आता आपण एक प्रश्न बघितला होता ना इथे, इंदोर वॉज द क्लीनेस्ट सिटी. तर ऍक्च्युली इथं ना कॅटेगरी दिलेली नव्हती, म्हणजे किती लोकसंख्येच्या याच्यामध्ये टॉप मध्ये आहे. तर इंदोर हे 10 लाखापेक्षा जास्तच्या याला सर्वात क्लीनेस्ट सिटी आहे. नोएडा 3 ते 10 लाख या कॅटेगरीमध्ये नोएडा आहे. 50,000 ते 3 लाख याच्यामध्ये विशाखापट्टणम. 20 ते 50,000 नवी दिल्ली आणि 20 पेक्षा कमी बिलखा. ओके, बिलखा. महाराष्ट्रात एकूण 10 पुरस्कार जिंकलेले आहेत. पुण्याचा 8वा क्रमांक आहे. कोणत्या सर्वेक्षण चालू आहे आपला? सुपर स्वच्छ सॉरी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 नुसार महाराष्ट्राला 10 पुरस्कार,
पुण्याला 8व्या नंबरचा, मुंबई 33, नवी मुंबई 3 आणि पिंपरी चिंचवड 7 ला आहे. सफाई मैत्र सिक्युअर सिटी आहे विशाखापट्टणम. बेस्ट कॅन्टोन्मेंट बोर्ड सिकंदराबाद. विशेष पुरस्कार यूपी गव्हर्नमेंट आणि प्रयागराज म्युनिसिपल कॉर्पोरेशन. महाकुंभ वेस्ट मॅनेजमेंट. ठीक आहे, महाकुंभ वेस्ट मॅनेजमेंट. तर पुढचा प्रश्न काय आहे आता? सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 अंतर्गत खालील विधानांचा विचार करा. एसडीजी इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 99 आहे आणि ते भारतात पहिल्यांदाच टॉप 100 मध्ये स्थान आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कने हा अहवाल प्रसिद्ध केला आला. तर सर्व 17 एसडीजी 2030 पर्यंत पूर्णत्वास जाण्याच्या मार्गावरती आहेत. आता बघा, सर्व 17 सस्टेनेबल गोल आणि ते पण 2030. चालू 2025 चा डिसेंबर आहे, म्हणजे राहिलं तर 4 वर्ष. 4 वर्षात आहे का मार्गावरती? तर याला हटवून टाका. आन्सर आलं ऑप्शन नंबर ए. आता पुढचा प्रश्न बघूयात. भारत, ठीक आहे, इथे एक्सप्लेनेशन आहे, एकदा तुम्ही बघून घेताल. एसडीजी इंडेक्स 2025 मध्ये भारताचा रँक आहे 99, पहिल्यांदाच 100 पेक्षा आत आलेला आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 मध्ये पहिल्या स्थानावरती कोणता देश आहे? आता हा मुद्दा ना आपल्यासाठी बरोबर आहे. पहिला क्रमांकावरती आहे फिनलँड. ठीक आहे, फिनलँड इज द फर्स्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट याच्यामध्ये. फिनलँडच्या नंतर कोणते येतं? स्वीडन आणि डेन्मार्क. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये 17 गोल आहेत, सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, टार्गेट किती आहेत? 169. ठीक आहे, आणि इंडिकेटर आहे 232. इंडिकेटर किती आहे? 232. 10वं एडिशन आहे, पहिल्यांदा 2016 चालू केलं होतं. विशेष फोकस एसडीजी साठी वित्त पुरवठा 2030 व 2030 व मिड सेंचुरीमध्ये आहे. भारताचा स्कोअर किती? 67. मागील वर्षात 2024 मध्ये भारताचा रँक किती होता? 109वा. ठीक आहे, 2023 मध्ये 112वा. टॉप 3 कंट्रीज कोणती आहेत? कशामध्ये टॉप 3? सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये टॉप 3 कंट्रीज आहेत. टॉप थ्री मराठी कुठला शब्द? टॉप 3 मध्ये फिनलँड, ओके, फिनलँड, स्वीडन आणि डेन्मार्क. आणि बॉटम 3 मध्ये दक्षिण सुदान, मध्य आफ्रिका आणि चाड. देशातील शेजारी देश मध्ये कोणते? तर चायना 49, भारत, पाकिस्तान 140. ओके, भारत कितव्या क्रमांकावरती आहे आपला? भारत आहे आपला 99. ओके, फर्स्ट टाइम 100च्या आत आलेला आहे. एसडीजी कोण बघतं? तर UNGA बघते. नीती आयोगाच्या केमिकल इंडस्ट्री पॉवरिंग इंडियाज पार्टिसिपेट इन ग्लोबल लेवल चेन 2025 अहवालानुसार भारताच्या जागतिक रासायनिक मूल्य साखळीतला वाटा 2023 मधील 3.5 वरून 2040 पर्यंत किती टक्क्याचे लक्ष ठेवलेले आहे? तर हे 6 ते 8 अशी रेंज त्यांनी ठेवलेली आहे. ओके, 6 ते 8 अशी रेंज तिथे मेन्शन केलेली आहे. सॉरी, 6 ते 8 नाहीये, 5 ते 6 अशी रेंज मेन्शन केलेली आहे त्यांनी. ओके, वर्ल्ड एनर्जी 2024 एनर्जी इन्स्टिट्यूशन अहवालानुसार 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा बायोफ्युल ग्राहक भारत ठरलेला आहे. ओके, भारत ठरलेला आहे. भारताने चीनला मागे टाकलेला आहे. 40% वाढून 77,000 बॅरल तेल समतोल, म्हणजे 40% वाढ झालेली आहे, म्हणजेच 77,000 बॅरल एवढं वाढलेलं आहे. तर सर्वात मोठा बायर आहे USA, 2ला ब्राझील, 3ला इंडोनेशिया. ठीक. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स ETI 2025 संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. ETI 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे कितवा? भारताचा ETI मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे भारताचा क्रमांक 71 आहे, बरोबर. या निर्देशांकात म्हणजे एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स रिपोर्ट नुसार
रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरमने पब्लिश केलेला आहे, तर हे पण विधान बरोबर आहे. ETI एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स तीन मुख्य आयामावर आधारित आहे, तर तीन मुख्य डायमेन्शन्स आहेत FTI चे. तर FTI एनर्जी सिस्टीम परमनन्सी ट्रान्सफर, सॉरी, एनर्जी सिस्टीम, जस्ट अ मिनिट. सॉरी, ते मागून थोडा आवाज येऊ लागला म्हणून मी पॉज केलं. तर ETI तीन मुख्य आयामावरती आधारित आहे, तर ती आहे एनर्जी सिस्टीम परफॉर्मन्स, दुसरी आहे ट्रान्झिशन रेडीनेस आणि तिसरं आहे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. तर हे तिन्हीला तिन्ही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, इथे एक्सप्लेनेशन तेच आहे, इंग्लिश मधला प्रश्न एक्सप्लेनेशन आपण जे बघितले. एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे? तर पहिल्या क्रमांकावरती एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये आहे स्वीडन. ठीक आहे, स्वीडन पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक 2024 मध्ये होता 63. ठीक आहे, याच्यातले टॉप देश कोणते? तर टॉप मध्ये स्वीडन असणार. ठीक आहे, स्वीडन बाकीचे मला पण लक्षात नाही आहेत. ठीक आहे. भारताचा पूर्वीचा क्रमांक 2024 मध्ये 63. टॉप 5 देश आहे स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वित्झर्लंड. ओके, स्वित्झर्लंड, सॉरी. आणि सर्वात शेवटचा कोण आहे? कॉंगो. आपण कशाचा इंडेक्स बघतो? एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 चा. आणि सर्वात मोठ्यामध्ये चीन 12, USA 10, पाकिस्तान 101 वा. ओके. ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा? ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर कितवा आहे भारताचा क्रमांक? 115वा भारताचा क्रमांक आहे, आउट ऑफ किती? 163 देशापैकी. आता ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये जगातील सर्वात शांततापूर्व देश कोणता आहे? स्वित्झर्लंड, आयर्लंड, आइसलँड, ऑस्ट्रिया. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे. हाच प्रश्न MPSC 2025 मध्ये पण विचारलेला आहे. ठीक आहे. तर ग्लोबल पीस इंडेक्स 2025 मध्ये सर्वात शांततापूर्व देश कोणता? तर तो आहे आइसलँड. ठीक आहे, आइसलँड. असं लक्षात ठेवा, आईस डोक्यावरती ठेवून लोक खूप शांत झालेले आहेत. ओके, किंवा त्या तिथले डोक्यावर बर्फ ठेवून ते शांत झाले, असं काही पण करून लक्षात ठेवा. पण हे महत्वाचा आहे प्रश्न आपल्यासाठी. ओके. आता ग्लोबल पीस इंडेक्स पब्लिश कोण करतं याच्याबद्दल थोडं पाहूयात आपण. तर हे पब्लिश करतं इन्स्टिट्यूशन ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस. सुरुवात 2007 ला. भारताचा स्कोअर 2.229 आहे. भारताचा वर्षनिहाय क्रमांक 2024 मध्ये 116, 2023 126, 2020 मध्ये 139, 2019 मध्ये 141 असा भारताचा क्रम आहे. भारताचे शेजारी भूटानचा 21वा, नेपाळ 76, पाकिस्तान 144, चीन 98, बॉटम मध्ये, सर्वात बॉटम मध्ये येतं रशिया. रशिया येतं कशामध्ये? ग्लोबल पीस इंडेक्स. आता हे युक्रेन आणि रशियाच्या वॉर मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे रशिया इज कम 163. ओके. 163. पुढचा प्रश्न पाहूयात. आता हे तर इंग्लिश एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या इंग्लिश वाल्या स्टुडंटनी. हा, बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 रँकिंग मध्ये जगातील सर्वात परवडणारे मोस्ट अफोर्डेबल विद्यार्थी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर हे शहर आहे दिल्ली. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ओके. आणि हे बेस्ट स्टुडंट 2026 रँकिंग कोण देतं? QS रँकिंग. ओके, QS काय आहे ते आपण ऑलरेडी खूप सारे प्रश्न बघितलेत. QS 2025, 26 दोन्ही पण बघितलेत. ओके. तर टॉप 3 कोणते आहेत? तर सोल, टोकियो आणि लंडन. ओके, सोल नाहीये, सिओल. भारतातील शहरे कोणती आहेत त्याच्यामध्ये? मुंबई 98. ओके. बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 नुसार जो QS न पब्लिश केलाय,
ओके, तर या रिपोर्ट नुसार टॉप 3 कोणते तर सिओल, टोकियो, लंडन. भारतातील शहरे मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू, चेन्नई. शेवटचं आहे इर्विन, जॉर्डन मधलं 150वा. ठीक आहे. ओके. तर पुढचा प्रश्न पाहूयात आता. स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन 2025 UNFPA अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर FTR किती आहे? टोटल फर्टिलिटी रेट भारताचा किती आहे? अकॉर्डिंग टू दिस वर्ल्ड पॉप्युलेशन 2025 रिपोर्ट जो की UNFPA सादर करतो, त्यानुसार भारतातील टोटल फर्टिलिटी रेट आहे 1.9, पण आयडियली पाहिजे 2.1. ओके. आता भारताची टोटल पॉप्युलेशन सरपासेस चायना इन पॉप्युलेशन. ओके. पॉप्युलेशन भारताची किती आहे? 1.46 अब्ज. ओके. 1.46 अब्ज म्हणजे 146 करोड. आता स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2025 द रिअल फर्टिलिटी क्रायसिस हे त्या रिपोर्टचं नाव आहे. संस्था कोण आहे पब्लिश करणारी? UNFCA. चायनाची पॉप्युलेशन 141 करोड आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न. परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स PGI 2.0 2023-2024 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य कोणते? परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये आपल्याला विचारलंय, तर सर्वात उत्तम आहे चंदीगड युनियन टेरिटरी. ओके. आणि सर्वात बॉटम मध्ये आहे मेघालय. हम्म. आता या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सचे पॅरामीटर्स कोणकोणते आहेत? तर ह्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सचे पॅरामीटर्स आहे लर्निंग आउटकम्स, इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नन्स, प्रोसेसेस, टीचर एज्युकेशन अँड ट्रेनिंग, इक्विटी आणि एक्सेस, असे हे 6 पॅरामीटर कन्सिडर करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा रँक कितवा? तर भारताचा रँक आहे 148 देशापैकी 131. फार खराब रँक आहे भारताचा. दक्षिण एशियामधील सर्वात कमी स्कोअर आहे. भारताचा स्कोअर पण 64.1% एवढंच आहे. एक लक्षात ठेवा, इंडिया हा 131वा रँक आहे. आता दुसरा एक प्रश्न यावरती बघूयात. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात कमी क्रमांक 148 वा कोणत्या देशाचा क्रमांक आहे ग्लोबल जेंडर? आता तर हे ग्लोबल जेंडर मध्ये पाकिस्तान येतो, ऑप्शन नंबर 3. तर हा ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट ची 19वी एडिशन होती. पहिली 2006 मध्ये पब्लिश झाली होती. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रकाशित केल्या जाते. टॉप 5 देश कोणते? तर आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, UK, न्यूझीलंड. कशामध्ये टॉप 5 येतं? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये टॉप 5 आहेत. शेजारील भारताचे बांगलादेश 24. ठीक आहे. बांगलादेश 24 इम्प्रेसिव्ह रँक आहे. श्रीलंका 130, पाकिस्तान 128 लास्ट आहे इथं. ठीक आहे. 4 आयाम, 4 डायमेन्शन कोणकोणती आहेत? कशाची? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टची 4 डायमेन्शन कोणती? तर आर्थिक सहभाग, शिक्षण, आरोग्य, अस्तित्व आणि राजकीय सक्षमीकरण. ओके. राजकीय सक्षमीकरण ही त्याची डायमेन्शन्स आहेत. मोस्ट स्पोकन लँग्वेज इन द वर्ल्ड 2025 संदर्भात खालील विधाने विचारात करा. तर 2025 मध्ये जगातील सर्वात बोलली जाणारी भाषा इंग्रजी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती बरोबरच असणार आहे. 2025 मध्ये टॉप 10 भाषांमध्ये 2 भारतीय भाषा हिंदी आणि बंगाली यांचा समावेश आहे, तर हे विधान पण बरोबर आहे. उर्दू ही 2025च्या टॉप 10 सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेपैकी नाहीये, हे विधान चुकले. आन्सर आहे ऑप्शन नंबर A. ऍक्च्युली उर्दू ही 11वी आहे. ओके. 11वी आपलं लँग्वेज, लार्ज स्पोकन लँग्वेज आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूत आता. मोस्ट स्पोकन लँग्वेज 2025 नुसार हिंदी नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी लँग्वेज कोणती आहे? आपण आत्ताच बघितलंय, बंगाली. ओके. बेंगॉली भाषा आहे. ठीक आहे. तर
किती लोक बोलतात बंगाली? 284.3 मिलियन. आणि बेंगॉली दुसऱ्या नंबरला आहे. तर हिंदी सर्वात जास्त तिसऱ्या हिंदी भारतात सर्वात जास्त बोलली जाते, 609.1 मिलियन. इंग्रजी 1.5 बिलियन लोक बोलतात. आणि सोर्सेस काय आहेत? इथेनॉल हा सोर्सचं नाव आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. मॅन्डरिन ही 2 नंबरला जास्त बोलल्या जाणारी भाषा आहे जगामध्ये. मॅन्डरिन ही चायनाची लँग्वेज आहे, त्याला चायनीज लँग्वेज पण म्हणल्या जातं. चायनाच्या करन्सीचं नाव आहे रिम्बेम्बी. टॉप 10 मध्ये भारताची भाषा हिंदी आणि बंगाली. हिंदी 3 नंबरला, बंगाली 3. महत्वाचे बरं का हे, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारतीय भाषांची प्रमुख यादीमध्ये तिसरी हिंदी, बंगाली 7, उर्दू 11वी, मराठी भाषा आहे आपली 16वी. ठीक आहे, लक्षात ठेवा. 16वी आपल्या मराठी लँग्वेज आहे. खालील विधानांचा विचार करा. 16व्या सेन्सेक्स ऑफ इंडिया संदर्भात आहे. महत्वाचा प्रश्न आहे हे. 16 जून 2025 रोजी जनगणनेची अधिसूचना झाली आहे, म्हणजे अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे. तर हे विधान बरोबर आहे. ही एकूण 16वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8वी गणना आहे. बरोबर आहे. ठीक आहे, 16वी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची 8वी आहे. वरीलपैकी पहिला टप्पा 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. तर हे विधान चुकलंय. 1 ऑक्टोबर 2026 पासून, म्हणजे पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. हे चुकलेलं आहे. 1 and 2 इज करेक्ट. ठीक आहे. आता याच्यातलं थोडं अजून प्रश्न पहिली जनगणना केव्हा चालू झाली होती? ठीक आहे, पहिली जनगणना केव्हा चालू झाली होती? 1872 मध्ये पहिली जनगणना कंडक्ट झाली होती, 1872. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालय बघतं? गृह मंत्रालय. पहिला टप्पा 1 ऑक्टोबर 2026 जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड. दुसरा टप्पा 1 मार्च 2027 आणि संविधानाच्या युनियन लिस्ट 7 शेड्यूल मध्ये येतं. एंट्री 69 आहे. कायदा कोणता आहे? सेन्सेक्स ऍक्ट 1948. मागील जनगणना 2011-2021 ला होणार होती, पण कोरोनामुळे पुढे ढकलली. अंदाजे खर्च 1300 कोटी. जात माहिती प्रथमच नोंदवली जाणार आहे या इंडेक्स मध्ये. ठीक आहे, बघा, एक्झामिनर्सचा फेवरेट टॉपिक आहे सेन्सेक्स, त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे आपल्याला. इव्हन करंट मध्ये पण आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स CCPI 2015 मध्ये भारताचा रँक कितवा आहे? तर भारताचा रँक आहे 10वा. कितवा आहे? 10वा. तर भारताचा स्कोअर किती आहे? 67.99 स्कोअर आहे. CCPI, ओके, CCPI क्लायमेट चेंज रिपोर्ट इंडेक्स प्रकाशित करतं जर्मन वॉच. हे महत्वाचे बरं का. CCPI कोण पब्लिश करतं? जर्मन वॉच पब्लिश करतं. बाकीचे जरी तुम्हाला लक्षात नाही ना, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूशन, क्लायमेट ऍक्शन नेटवर्क, तरी चालेल, पण जर्मन वॉच हे लक्षात ठेवा. हे 2-3 वेळेस MCQ मध्ये आलेलं आहे बरं का. हा प्रश्न 2-3 वेळेस विचारलेला आहे. सुरुवात 2005 मध्ये झालाय. टॉप 3 जागा रिक्त आहेत. लक्षात ठेवा, टॉप कोणीच नाहीये, पहिल्या तिन्ही पण रिक्त आहेत. कोणता रिपोर्ट बघतो आपण? कोणता रिपोर्ट आहे? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये कोण पब्लिश करतं? जर्मन वॉच करतं. केव्हा सुरू झालाय? 2005 मध्ये. पहिले 3 जागा रिकाम्या आहेत. भारत टॉप 10 मध्ये असलेला एकमेव G20 देश आहे. G20 देश आहे UK सोबत. ठीक आहे, आणि UK पण 10व्याच क्रमांकावरती. पण G20 मध्ये 2 आहेत, त्याच्यामध्ये भारत आणि UK. आणि 4थ्या नंबरला कोणता आहे? डेन्मार्क आहे. 5व्या नंबरला नेदरलँड. 6व्याला आहे युनायटेड किंगडम. कोण आहे 6व्याला? युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडम, लक्षात ठेवा, युनायटेड किंगडम 6व्याला आहे. ओके, एक मिनिट थांबा. युनायटेड किंगडम हे, हा, ही युनायटेड किंगडमचा रँक 6वा आहे. भारत टॉप 10 मध्ये आहे. आणि भारत आता बघा, G20 मध्ये UK पण येतं, USA येतं, बाकी खूप सारे कंट्रीज येतात. ठीक आहे, इंडिया पण येतं. तर ह्या G20 पैकी बाकीचे जे आहेत ना, यांच्यापैकी भारत आणि UK हे टॉप 10 मध्ये आहेत. आणि UK चा रँक आहे 6. तळात एकदम शेवटी कोणता येतं? तर UAE, त्याच्यानंतर सौदी अरेबिया आणि इराक सर्वात शेवटचा येतो. कोणता रिपोर्ट आपण बघितलाय आता? क्लायमेट चेंज रिपोर्ट इंडेक्स. क्लायमेट चेंज रिपोर्ट इंडेक्स. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आता गिनी इंडेक्स. गिनी इंडेक्स 2022-23 बघा.
हा इंडेक्स तेव्हाच 22-23च्या अभ्यासावरती आहे, आता पब्लिश झालेला आहे. तर फार महत्वाचा आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे. ठीक आहे. भारताचा गिनी इंडेक्स 25.5 असून तो मॉडरेटली लो इनइक्वॅलिटी श्रेणीत येतो. ठीक आहे, मॉडरेटली लो श्रेणीमध्ये येतो. बरोबर आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. वर्ल्ड बँकच्या स्प्रिंग 2025 पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ नुसार भारताने 171 दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीतून बाहेर काढलेले आहे का? तर हे पण विधान बरोबर आहे. गिनी इंडेक्स 0 ते 100 या मोजपट्टीत मोजली जाते, ज्यामध्ये 0 म्हणजे परफेक्ट इनइक्वॅलिटी दर्शवितो. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे, 0 हे परफेक्ट इनइक्वॅलिटी नाही, तर परफेक्ट इक्वॅलिटी नोंदवतो. तर हे चुकीचं आहे. बघा, इथं ट्रॅप सेट केलता, जेणेकरून विद्यार्थी जास्त इथेच फसणार. ओके, भारताचा गिनी किती 20.5. ओके, आता एक्सप्लेनेशन बघितलं. गिनी इंडेक्स 2022 नुसार सर्वाधिक समानता मोस्ट इक्वेलिटी असलेला देश कोणता? मोस्ट इक्वेलिटी असलेला देश आहे खालीलपैकी स्लोवॅक रिपब्लिक आहे. ओके, स्लोवॅक रिपब्लिकचा किती आहे? 24.1 आहे. आता हा जो गिनी गिनी इंडेक्स आहे ना, गिनी इंडेक्स तो वर्ल्ड बँक पब्लिश करतं. कोण करतं? वर्ल्ड बँक पब्लिश करतं. टॉप इक्वेलिटी कुठे आहे? स्लोवॅकिया, स्लोवेनिया, बेलारुस आणि भारत आहे. ठीक आहे, भारत 25.5 आहे. आणि आपल्याला अभिमान पाहिजे की गिनीमध्ये भारताचा स्कोअर UK, चायना, USA पेक्षा जास्त आहे. गिनी इंडेक्स इन्कम इनइक्वालिटी मेजर्स 0 म्हणजे परफेक्ट असणार आहे, आणि जसं जसं वाढतंय तसं इनइक्वालिटी आहे. कोरॅडो जिनी 1912 मध्ये याने हा कन्सेप्ट दिला होता, आणि याचा आधार आहे लॉरेन्स कर्व पॉवर्टीच्या आधारावरती असतं. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025. आता युनिकॉर्न काय असतं हे पण आपण या प्रश्नामध्ये डिस्कस करणार आहोत. महत्वाचा प्रश्न बरं का हा, 3 स्टार आहे. 2015-25 मध्ये USA कडे सर्वाधिक सुमारे 49 पॉईंट, बरोबर आहे यार, USA मध्ये सर्वात जास्त आहेत. ओके, सॅन फ्रान्सिस्को हे युनिकॉर्न कॅपिटल ऑफ वर्ल्ड असून येथे सर्वाधिक 199 युनिकॉर्न्स आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. 2025 मध्ये भारत 64 युनिकॉर्नसह चौथ्या नाहीये, तर भारत तिसऱ्या क्रमांकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आहे चायना. कोण आहे? चायना. आता याच्यावरती अजून एक प्रश्न पाहायचा आपल्याला. ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार युनिकॉर्नची व्याख्या काय आहे, हे महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये असल्या टाईपचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर 1 अब्ज 1 बिलियन प्लस मूल्य असलेली खाजगी स्टार्टअप म्हणजेच काय? युनिकॉर्न. पुढचा प्रश्न आहे आपला. आता पुढचं थोडं बघूत. हा जो आपण बघितला ना, युनिकॉर्न इंडेक्स, ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स पब्लिश केलाय ह्युरन रिसर्च इन्स्टिट्यूटने. चायना हे झाले. टोटल किती येतं? 1523. सर्वात सॅन फ्रान्सिस्को, त्याच्यानंतर न्यूयॉर्क. ओके, आणि हे युनिकॉर्न कन्सेप्ट कोणी काढलाय? तर ॲलिन ली याने 2013 ला हा कन्सेप्ट दिलेला होता. ओके, पॉवर्टी अँड पुढचा प्रश्न, हा, पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ रिपोर्ट संदर्भातील खालील विधानांचा विचार करा. 2011-12 ते 2022-23 च्या दरम्यान भारतातील एक्स्ट्रीम पॉवर्टी दर 27.1 असून 5.3 पर्यंत असतात. या कालावधीत 269 दशलक्ष लोक एक्स्ट्रीम पॉवर्टी मधून बाहेर आलेत. 2011-12 मध्ये देशातील 65% गरीब लोकसंख्या फक्त 3 राज्यात होती, UP, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये. तर आता ह्याच्यातली 1-2 इज द करेक्ट स्टेटमेंट. हे जे तिसरं विधान आहे हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये 3 नाही, हे 5 राज्यात 65 होते. ह्या 3 अजून होते, एक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र, UP, बिहार, मध्य प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल या 5 राज्यामध्ये 65% ऑफ टोटल देशाची लोकसंख्या होती पॉवर्टी मध्ये.
ठीक आहे. पुढचा प्रश्न. आता बघा, हे मराठीचा क्लिंच तुम्हाला दिलेल्या पीडीएफ मध्ये नाहीये. ठीक आहे. हे पीपीटीचा टेक्निकल क्लिंच आहे, त्याच्याबद्दल सॉरी. पुढचा प्रश्न, बहुआयामी गरिबी निर्देशांक महत्वाचा प्रश्न आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स प्रत्येक वर्षी एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला जातो हा. नुसार गरिबांची टक्केवारी 2005-6 मध्ये 53.8% होती, ती 2022-23 मध्ये किती आहे? तर ही 2022-23 मध्ये आहे 15.5%. ठीक आहे. एक्झामिनर असल्याच डेटाचे प्रश्न कंबाईन मध्ये बनवतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता आपण पाहूया थोडीशी स्टॅटिक माहिती याच्याबद्दलची. ठीक आहे. हा जो मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे, पब्लिश करतो अपडेटेड वर्ल्ड बँक इंटरनॅशनल पॉवर्टी लाईन. आणि एक्स्ट्रीम पॉवर्टी संख्या किती आहे ती 2011-12 मध्ये 34.47 मिलियन, 22-23 मध्ये एवढी 269 मिलियन लोक गरिबीतून बाहेर आलेले आहेत. ठीक आहे. अपडेटेड व्हर्जन किती आहे, तर हे लो इन्कम, लोअर मिडल, अप्पर मिडल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे SRS रिपोर्ट 2021 संदर्भातील विधान विचारात घ्या. ठीक आहे. SRS रिपोर्ट 2021 मधील भारताच्या एकूण प्रजनन दर हा TFR 2.0 आहे. दिल्ली आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या TFR सर्वात कमी असून 1.4 आहे. 0.14 वर्ष वयोगटातील लोकसंख्या 1971 ते 2021 च्या दरम्यानमध्ये 41.2% वरून 48% झाली. ठीक आहे. म्हटलं तर एकदा इंग्लिश मध्ये तुम्ही प्रश्न हे करा. तर करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे असं त्यांनी आपल्याला विचारलंय. तर इंडियन फर्टिलिटी 2.0 झालेली आहे. दिल्ली आणि वेस्ट बेंगॉल हॅज द लोएस्ट फर्टिलिटी. आणि थर्ड स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके. थर्ड स्टेटमेंट चुकीचं आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 and 3. थर्ड चुकीचं का म्हणजे, तर 0 ते 14 वर्ष वयोगटातील लोकसंख्या 41.2% 1991 ला होती. 24.4% 2021 इतकी कमी झालेली आहे. कमी झालेली आहे. ओके. SRS रिपोर्ट नुसार सर्वाधिक वृद्ध म्हणजे 60 वर्षापेक्षा जास्त लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे, तर ते राज्य आहे केरळ राज्य. केरळ राज्य. ओके. केरळ राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर तमिळनाडू, नंतर हिमाचल प्रदेश. केरळमध्ये सर्वात जास्त 14.4% वयस्कर आहेत. तमिळनाडूत 12.9 आणि हिमाचलमध्ये 12.3. वयोगटातील आता हे TFR वगैरे हे सर्व इथं एकदा बघून घ्या तुम्ही. सर्वात कमी वृद्ध कोठे आहेत, तर बिहारमध्ये सर्वात कमी वृद्ध आहेत. त्यानंतर आसाम आणि दिल्ली. ओके. महिलांच्या प्रभावी विवाहाचे सरासरी वय किती आहे, तर 19.3 वर्ष आहे. ओके. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला विचारले. महत्वाचा प्रश्न आहे हा. निर्देशांक रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर यांनी 2 मे 2025 रोजी केलेला आहे. 2025 मध्ये भारताचा 180 देशापैकी 151वा स्थानावर आहे किंवा रँक आहे. या निर्देशकात पहिल्या क्रमांकावर फिनलँड आहे, तर तिसरं विधान चुकीचं आहे. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नॉर्वे. कोण आहे? नॉर्वे. नॉर्वे आहे. ठीक आहे. कोणता? नॉर्वे आहे. कशामध्ये नॉर्वे आहे? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स कोण पब्लिश करतं? बॉर्डर्स विदाउट रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. ओके. कन्सिडर द फॉलोइंग हा झालं हे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये सर्वात खालचा म्हणजे 180व्या क्रमांकावरती कोणता देश आहे, तर तो देश आहे चायना आहे का? नाही नाही नाही, चायना नाही. एरिट्रिया आहे. एरिट्रिया आहे 180 ला. एरिट्रिया आहे 180 ला. नॉर्वे आहे 1 नंबरला. नॉर्वे किती आहे? 1 नंबरला. नॉर्वे किती? 1 नंबरला. भारताचा क्रमांक कितवा? भारताचा 151. भारताचा क्रमांक 151. कशामध्ये बोलतोय आपण? वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स. कोण पब्लिश करते? कोण पब्लिश करते? कोण पब्लिश करते वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स? तर तो इंडेक्स पब्लिश करतो बॉर्डर्स विदाउट रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स. ठीक आहे. आता परत पुढचा प्रश्न पाहूयात.
हे इथं पूर्ण दिलेलं आहे. टॉप 5 कंट्रीज कोणते? नॉर्वे, एस्टोनिया, नेदरलँड, स्वीडन, फिनलँड. बॉटमचे आहे इरिट्रिया, उत्तर कोरिया, चायना. चायना लास्ट खालून तिसऱ्या नंबरला आहे. ठीक आहे. सिरिया आणि इराक एवढं लक्षात ठेवा. आणि भारताचा क्रमांक 151. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर हे देतात 180 देशापैकीचा हे हे घेतात, रेशो घेतात. भारताचा 159वा रँक होता 2024 मध्ये, पण आता सुधारतोय. ट्रॅव्हल प्लस ल्युझियर वर्ल्ड्स बेस्ट अवॉर्ड 2025 नुसार टॉप 10 फेवर इंटरनॅशनल एअरपोर्ट यादीत सलग तिसऱ्या वर्षी स्थान मिळवणारे कोणते भारतीय विमानतळ होते? ट्रॅव्हल प्लस ल्युझियर वर्ल्ड्स बेस्ट अवॉर्ड यानुसार टॉप 10 फेवर रेट इंटरनॅशनल एअरपोर्ट यादीत सलग तिसऱ्या वर्षी स्थान मिळवणारे भारताचे एकमेव विमान स्थळ कोणते? तर ते स्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई. लक्षात ठेवा, मुंबई मध्ये आहे. ठीक आहे. आणि हे भारताचे लास्ट 3 वर्षात कन्झिक्युटिव्ह टॉप फेवर्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये आहे. तिसऱ्या वर्षी, सलग तिसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आलेलं आहे. टाइम्स 100 क्रिएटर्स लिस्ट 2025 मध्ये स्थान मिळवणारी आणि या यादीत निवडली गेलेली पहिली व एकमेव भारतीय निर्मित क्रिएटर कोण? आता ह्याच्यामध्ये ना टाइम्सचा 100 क्रिएटर्स लिस्ट 2025 मध्ये पब्लिश झालेली होती आणि त्याच्यात फर्स्ट अँड ओनली इंडियन क्रिएटर्स विचारले त्यांनी आपल्याला. तर तिचं नाव आहे प्राजक्ता कोळी. ओके, प्राजक्ता कोळी. आणि वर्ल्ड मधले मोस्ट कोण आहेत? ठीक आहे. पुढचं बघूयात. विमेन्स इन पॉलिटिक्स 2025 अहवालानुसार भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महिला मंत्र्यांचे प्रमाण किती आहे? तर या महिलांचे प्रमाण आहे 9.7. ठीक आहे, 9.7. महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. कंबाईन मध्ये ग्रुप बी असो ग्रुप सी, एक्झामिनरला ना हा डेटा फार लय आवडतो, त्याच्यावरती तो प्रश्न बनवणारच. आता वुमेन इन पॉलिटिक्स झालं. ठीक आहे. स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2025 नुसार भारताची एकूण प्रजनन दर TFR किती आहे? बघा, बायजेट 2.1. ठीक आहे, पण आहे किती? 1.9. ठीक आहे, 1.9 एवढाच आहे. हा प्रश्न ना रिपीट झालाय माझ्याकडनं इथे. भारताची साधारणतः लोकसंख्या किती होती? 146 करोड. चायनाची 141 जवळपास आहे. आणि इंडियाचं टोटल फर्टिलिटी 1. आणि प्रॉप आयडियल किती? 2.1 पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. केअर एज रेटिंग 2025 नुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मोठे राज्य कोणते? तर हे मोठे राज्य आहे महाराष्ट्र. ठीक आहे, लक्षात ठेवा, महाराष्ट्र आहे म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये बाकी काही आपल्याला ऍडिशनली काहीच गरज नाहीये. ठीक आहे. सर्वात खालचे राज्य काय काय गरज नाहीये. त्यानंतर 2 नंबरला गुजरात आणि कर्नाटक 3 आहे. या रँकिंगचे 7 पॅरामीटर्स कोणते? तर अर्थव्यवस्था, वित्त, पायाभूत भूमी सुविधा, आर्थिक विकास, सामाजिक, शासक आणि पर्यावरण हे त्यांची पॅरामीटर्स आहेत. पण एवढंच लक्षात ठेवा की केअर एज रेटिंग 2025 नुसार टॉप केलंय महाराष्ट्रानं. ठीक आहे. एक्झामिनर असेच प्रश्न विचारतो बरं का. टाइम्स 100 फिलॉन्थ्रॉपिस्ट 2025 यादीत कोणत्या भारतीय व्यक्ती जोडप्यांचा समावेश आहे? तर याच्यामध्ये समावेश आहे मुकेश, नीता अंबानी, अजिम प्रेमजी आणि निखित कामत. ओके, यांचा समावेश आहे. फिलॉन्थ्रॉपी म्हणजे कसं? पैसे म्हणजे लोकांच्या वेलफेअरसाठी पैसा खर्च करणं, स्कूल उभा करणं, हेल्थ केअर वगैरे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, याला त्या डोनेशन करणाऱ्या व्यक्तींना फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणतात. ठीक आहे. तर जगातील सर्वात मोठा फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे मायकेल ब्लेमबर्ग, जो ब्लूमबर्ग ग्रुपचा फाउंडर आहे. 2024 मधील सर्वात मोठा दाना त्याने डोनेट केलेला आहे. किती? 3.7 बिलियन एवढं डोनेट केलेलं आहे. एनर्जी ट्रान्झिशन रेडिनेस असेसमेंट
ETRA हा अहवाल कोणत्या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केला आहे? तर कोणी एनर्जी ट्रान्झिशन रेडीनेस असेसमेंट हा अहवाल पब्लिश केलेला आहे जॉईंटली. तर हा पब्लिश केला आहे ADB आणि WEP. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरम यांनी पब्लिश केलेला आहे. महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात नाही ठेवायचं आपल्याला, तेवढाच पॉइंट आहे. आरबीआयच्या अहवाल महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. असला डेटा दिसला की एक्झामिनर आरबीआयच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये NRI ने भारतात पाठवलेल्या रेमिटन्सची रक्कम किती? तर ही रक्कम आहे 11.60 लाख कोटी. रेमिटन्स म्हणजे बघा, हा भारतीय, हा विदेशात गेला, इथं जाऊन त्याने काम केलं, पैसा डॉलर कमवले, तो भारतात पाठविले, ठीक आहे, यालाच म्हणतात रेमिटन्स. ओके. सर्वात जास्त रेमिटन्स इंडिया, 2 नंबरला मेक्सिको आहे. ओके. हा, भारत सलग 10 वर्षापेक्षा जास्त काळ जगातील सर्वाधिक रेमिटन्स मिळवणारा देश आहे. आपल्याला 45% रेमिटन्स USA कडून, UK, सिंगापूर कडून येतो, हे महत्वाचे बरं का. आणि 14% वाढ झालेली आहे, जवळपास 2016-17 मधील रकमेपेक्षा दुप्पट आहे. आणि टॉप सर्वात जास्त रेमिटन्स कोणत्या राज्यात जातो? म्हणजेच ह्या केरळ, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश इथले जे इंडियन्स आहेत, आपले इथले जे आपले भाऊ बहीण आहेत ना, ते बाहेरच्या देशात जाऊन रेमिटन्स कमवून भारतात वापस पाठवतात. ठीक आहे. तर थँक्यू मित्रांनो. आज आपण जवळपास 150 म्हणजे जवळपास MCQs कव्हर केलेत विथ एक्सप्लेनेशन. तर थँक्स फॉर वॉचिंग. जर काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला मेन्शन करू शकता. जर तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट पण पाहिजे असेल शिकवण्यामध्ये, क्वेश्चन तुम्हाला वाटत असतील बरोबर आहेत का नाही, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.